की ह्या तिघांचे चेहरे उघडे पडले. तिघ म्हणजे कोण? भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट. आता तुम्ही शिवसेना ते म्हणून असं म्हणताय काय, असा प्रश्न पडलाय. तुम्ही बघा, हा खेळ तामिळनाडूत त्यांना खेळता येत नाही, हा खेळ बिहारमध्ये खेळता येत नाही. फूट वेगळी, दोन व्यक्ती नेणं वेगळं आणि विचारधारेवर डल्ला मारणं आणि कब्जा करणं वेगळं. महाराष्ट्रात सध्या त्यांचं ते चाललंय. तर म्हणले करा की आता जय भवानी जय शिवाजी आणा की शिवसेना म्हणले, असं ते रागाने म्हणले. आणि तो त्रास मला झाला. ते फक्त भाऊसाहेब महाराजांची शक्ती, ते असणारं पालकमंत्री पद, त्यांचं प्रशासनातलं वजन, म्हणूनच तो त्रास झाला. तो मी निभावून नेला. परंतु जर वैयक्तिकरित्या सांगाल तर तो अतिशय ह्या हुकुमशहांचा याचा अंत ठरलेला असतो. ते लढणारे कोण हे जनतेने निश्चित केलेलं आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी आहे. कारण भाजपचं तिकीट म्हणजे आता येणं केलं प्रकाराने निवडूनच यायचं. म्हणजे आपण आलोच निवडून. यशाचा तो एक गुरुकिल्लीच होती. तो भत्ता कमी आहे आणि मग कोट रुपये असे 5 वर्ष तुम्ही मिळवता की त्याने कोट रुपये खर्च, मग तो निवडणुकीचा मिळवता कितीला मर्यादाच नाही. रोज 2 लाख रुपये मिळवायला त्याला सर्वसामान्य माणसाला लुटलंच पाहिजे. महाराज ज्योत प्राधिकरणाच्या पाईपलाईन तुम्ही फोडल्या, असा एक सुरुवातीच्या काळात आरोप झाला. ज्या वेळेला नरेंद्र पाटील हे नाव नुकतंच कुठं उदयास येतो, तर ते पाईप तुम्ही फोडल्या होत्या का? नेमकं काय वस्तुस्थिती सांगितली तर हसाल तुम्ही. जीवन प्राधिकरणला पाटील पाटील घेऊन आला, पाटील की ही. स्वागत करूया शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील यांचं. उज्ज्वल फूडच्या बेकीज बेकरी प्रस्तुत पाटील की या पॉडकास्टमध्ये पाटील साहेब तुमचं स्वागत आहे. नमस्ते. नुकताच महापालिकांचे निकाल लागले. आपण काल रात्री आपण बघत होतो. हा जो ट्रेंड आपण बघितला राज्यातल्या एकूणच सगळ्या महापालिकांचा, तुम्ही त्याच्याकडे कसं बघता या निवडणूक निकालाकडे? निवडणुका ह्या एकतर्फीच होत्या. म्हणजे ह्याचा निकाल काय लागणार हा राजकीय जाणकारांना अंदाज होता, पत्रकारांना होता. एका बाजूची अमर्याद सत्ता, त्या सत्तेबरोबर धनशक्ती, झुंडशक्ती, संपूर्ण प्रशासन, न्यायपालिका, निवडणूक आयोग आणि याच्या विरोधात लोकशाहीवर श्रद्धा असणारे, लोकशाही आवश्यक आहे मानणारे, संविधानाचं अस्तित्व मानणारे किंवा संविधान समाजासाठी आवश्यक आहे किंवा आजची समाजाची जी रचना किंवा समाजाला जे मिळाले ते संविधानामुळे मिळाले हे मानणारे लोक आणि एकंदरच लोकशाही जे विरोधकाचं स्थान असतं आवश्यक, त्याशिवाय लोकशाहीच नव्हे, ते म्हणणारे लोक, अशी स्पर्धा होती, विषम स्पर्धा होती. परंतु एकमेव सकारात्मक बाब अशी झालेली आहे की ह्या तिघांचे चेहरे उघडे पडले. तिघ म्हणजे कोण? सत्तेतले, म्हणजे भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट. त्यांनीच एकमेकांना उघडं केलं. किळस्वानं प्रदर्शन, सत्ता, पैसा, राबवणूक त्याचं झालं आणि त्याविरुद्ध लोकांनी शिवसेना, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, आता तांत्रिक भाषेत बोलायचं नाही तर शिवसेना म्हणल्यावर ठाकरे हीच सेना, हीच शिवसेना, आणि राहुल गांधींची काँग्रेस, त्याबरोबर वंचित, मुस्लिम समाजाचं खरं नसलं किंवा वैचारिक नसलं तरी प्रतिनिधित्व करणारी MIM, मुस्लिम लीग किंवा इस्लाम पार्टी ह्यांची अस्तित्व ठळकपणे जाणवली. लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले. मुंबईत तर मी तर म्हणेन तो विजयच आहे. कारण आपण बारकाईनं बघा की एकत्रित शिवसेना असताना आणि भाजप लोकप्रियतेच्या खऱ्या अर्थानं शिखरावर असताना, म्हणजे मोदींचा आणि फडणवीसांचा जो प्राथमिक काळ होता, म्हणजे लोकांना सगळीकडे मंगल चाललंय, देश आता महासत्ता झालाय, जगातली तिसरी अर्थव्यवस्था झालाय, विश्वगुरू बनलाय, ह्यातला खोटेपणा किंवा फोलपणा लोकांना कळायचा होता. त्यावेळची इलेक्शनमध्ये सर्व सत्ता पणाला लावून बीजेपीला 82 जागा मिळाल्या होत्या आणि एकत्रित शिवसेना तिला 84 मिळाल्या होत्या.
आज त्या शिवसेनेतले 65 नगरसेवक निघून गेले, हम्म. 10 आमदार गेले, खासदार गेले, नेते गेले, खुर्दा गेली, चिल्लर गेली, म्हणजे किती मोहरे गळाले हे बघायचे हे नाही. तरी शिवसेनेला 66 जागा म्हणजे मिळाल्यात. शिवसेना सत्तेवर आली तेव्हाही 72-74 जागा मिळालेल्या होत्या. शिवसेना कधी 80-90 म्हणजे 100 तर कधीच ओलांडली नाही. त्यामुळं शिवसेना टिकून राहणं, शिवसेना हाच मराठी माणसाचा आवाज आहे. मुंबईत मराठी माणूस शिवसेनेमुळे सुरक्षित आहे, हा जो महाराष्ट्राला संदेश द्यायचा होता तो आवश्यक होतं. कारण इतरत्र जसे दिसतंय ते तसंच ह्यात म्हणजे तुमची ईव्हीएम, बोगस मतदान, दुबार मतदान, ह्या ज्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना अनुकूल गोष्टी आहेत, ह्या सर्वाचा विचार केल्यानंतर हे सकारात्मक चित्र आहे. लातूर काँग्रेसनं जिंकलं, चंद्रपूर काँग्रेसनं जिंकलं, परभणी शिवसेनेनं जिंकलं आणि कोल्हापूर जिंकता जिंकता राहील. भिवंडी सुद्धा जिंकायचा जमा आहे. त्यामुळं महापालिका क्षेत्रातला हा जो निकाल आहे तो विरोधकांना जनतेचे प्रश्न घेऊन लढला तर लोक तुमची पाठराखण करणार हे दर्शवणारे आहेत. आणि त्याहीपेक्षा विरोधक म्हणजे ह्या सत्ताधाऱ्यांचे विरोधक किंवा अशा ह्या देशाच्या पातळीवर राहुल गांधी आणि महाराष्ट्राच्या स्तरावर उद्धवजी ठाकरे ह्या दोघांच्यावर आहेत, हे या निवडणुकीने सिद्ध झाले. आता तुम्ही शिवसेना ते म्हणून असं म्हणताय काय, असा प्रश्न पडलाय? कारण बीजेपीनं तांत्रिक गोष्टींचा फायदा घेऊनच शिवसेना फोडली आणि सत्तेचा हा खेळ केला. नाही तरी त्यांना निर्विवाद म्हणजे त्यांनाही बहुमत मिळवता आलं नाही. त्यांच्या 8 जागा वाटल्या म्हणजे काय हो, शिवसेनेतनं गेलेले जरी लोक वजा केले, काँग्रेसमधनं गेलेले, शिवसेनेतनं गेलेले, ह्याचे गेलेले जर लोक वजा केले तर बीजेपीला म्हणजे 16च्या तुलनेत 60 जागा मिळाल्यात असंही त्याचा अर्थ नाहीये. पण एवढं मराठी मतांचं विभाजन, एवढा दर 10-10, 15-15 हजार रुपये दर, आमिष 5-5 कोटी अर्ज मागं घ्यायला, अर्ज बाद करायचे, प्रचाराला परवानग्या नाहीत, मैदानासाठी भांडायचं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मीडिया कसल्याही अर्थानं, जो मीडिया म्हणजे मी बातम्या आणि प्रेस म्हणतोय, अपवाद वगळता कुणी बाजून नाही. विरोधाच्या विरोधक गोष्टीला कुणी म्हणायला तयार नाही. आपण ऐकलंय कधी ह्या मीडियानं, म्हणजे आपण स्वतः पत्रकारितेत काम केलेलं आहे, आपली एक त्यातली उल्लेखनीय कारकीर्द आहे. नरेंद्र मोदींना 16 पासून आता आज 9 वर्ष झाली. कुणी नोटाबंदी फसली जुळली तिचा लेखाजोखा मांडल्याचं कुठं ऐकलंय? नको त्यावरती कुठली सीमा हैदर आली तर 10-10 दिवस चर्चा करतात. परंतु राजकारणावर म्हणजे अर्थकारणावर, देशाच्या समाजकारणावर परिणाम करणाऱ्या घटनेवर एक शब्द कोणी उच्चारतंय का? म्हणजे मीडिया विचारत नाही. आम्ही बोलू पण भिंतीत, 4 भिंतीत बोलून त्याचा उपयोग काय? जीएसटीचे एवढे स्लॅब म्हणजे ज्याला मनमोहन सिंगांनी पहिल्यांदा नकार दिला होता, राहुल गांधीने त्यातले धोके जाणवून दिले होते, त्याचं काय यश अपयश, त्याला माघार काय घ्यावी लागली, हे कुठंच कुणी चर्चा करत नाही. त्यामुळं मी शिवसेनेत आहे म्हणून मी बोलत नाही. परंतु म्हणजे लोकांनी तुम्ही पाय रोवून उभं राहिलं तर लोक तुमच्या पाठीमागे येतील, हे हा सांगणारा निकाल आहे. ही अनिर्बंध सत्ता अशीच वाढत जाणार आहे. आज तुम्ही बघितलं तर ब्रह्मदेशात लष्करी सरकार होतं, पण ऑंग सॅन स्यू की ती उदय झाला, तिचं अस्तित्व टिकून राहिलं. आज त्या बांगलादेशातनं पळून गेलेला खलिदा जियाचा मुलगा आज सन्मानानं परत आला आणि बेगम काही शेख हसीना परागंदा झाली. रेझा पहलवीचा नातू इराणमध्ये आता परत यायला निघालाय आणि खोमेनी देश सोडून जातात, काय चर्चा आहे ती. ह्या हुकुमशहांचा याचा अंत ठरलेला असतो. ते लढणारे कोण हे जनतेने निश्चित केलेलं आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी आहे. मुंबई आता या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये विशेषतः पिंपरी चिंचवड आणि पुणे भागामध्ये बघायला मिळालं, राज्यात तुम्ही मांडीला मांडी लावून सरकारमध्ये सत्तेत बसताय आणि इथं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये एकमेकाला तुझं काय मला माहिती मी बाहेर काढीन, माझं काय तुला माहिती बाहेर काढीन, असे एकमेकाला भांडतायत. जनतेला कळत असेल की आहे आपला म्हणायचा का विरोधक म्हणायचा? नाही, तुम्ही जर बारकाईने बघितलं तर ते भांडण अशा ठिकाणी दाखवतायत
ते भांडत नाहीत. हम्म, हम्म, ते दाखवतायत अशा ठिकाणी भांडण की जिथं पर्यायी नेतृत्व उभं राहू नये. तर तुम्ही बघा, काँग्रेसचा 16 जागावरचा विषय आश्चर्यकारक आहे पुण्यातला. हम्म, हम्म, हम्म. पुण्यात आणि 2 पवार म्हणजे काँग्रेस विचारसरणीचे वेगळे लढल्यानंतर सुद्धा. लोकांनी भाजपला देऊन, MIM ला देऊन, वंचितला देऊन, रिपब्लिकनच्या अन्य शाखांना देऊन मग काँग्रेसला दिली. ती 16-17 जागा आल्यात पुण्यासारख्या ठिकाणी. हम्म, हम्म. म्हणजे पूर्वी पुण्यात जेव्हा 8 जागा होत्या तेव्हा 4 बीजेपीच्या येतच होत्या हो. आमदारकीच्या. हो. खासदार पुण्यातला बीजेपीचा असायचा, कधी एखाद्या वेळा अण्णा जोशी यायचे, कधी Yes. कालमाडी यायचा. हे होतं. आणि कुठलंही नेतृत्व नसतं. त्यांनी हे पर्यायी नेतृत्व उभं न राहण्यासाठी हम्म. ते हे खेळी करतायत. मग त्या धनशक्तीकडे जनशक्तीकडे पैसा जातो. बाबा म्हणजे आता उदाहरणार्थ आपला पाटण तालुका आपण घेतला, हम्म. तर मग त्या अर्थानं परंपरागत विरोधक कसं नाही ना. हो. वाई तालुक्यात आहे का विरोधक? एक बाजू भाजपमध्ये, एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, हो. एक शिवसेनेत, एक भाजपमध्ये. म्हणजे संघर्ष. हा जो प्रकार आहे तो विरोधक उभं राहू नयेत म्हणून केलाय. हम्म, हम्म. आणि हा महाराष्ट्रात फार, कारण महाराष्ट्र हा बीजेपीच्या दृष्टीनं अत्यंत नापीक जमीन होता. हम्म. त्याला कारण फुले शाहू म्हणजे हा शिवरायांचा महाराष्ट्र, हा संतांचा महाराष्ट्र. इथे एकारलेला वाद कधी चालला नाही. हम्म. म्हणजे गुरु गोविंद सिंग सुद्धा नांदेड, म्हणजे शिखांचं दुसरं पवित्र स्थान नांदेड आहे. हो. तोही विचार इथं रुजला. इराणी, पारशी सगळे महाराष्ट्रात इथं स्थायिक झाले. इथले संत नामदेव पंजाबात आदरणीय झाले. त्या दृष्टीने ही सर्वात नापीक भूमी, ही जितकी अस्थिर राजकीय दृष्ट्या करता येईल. तुम्ही बघा, हा खेळ तामिळनाडूत त्यांना खेळता येत नाही, हा खेळ बिहारमध्ये खेळता येत नाही. फूट वेगळी, 2 व्यक्ती नेणं वेगळं आणि विचारधारेवर डल्ला मारणं, कब्जा करणं वेगळं. महाराष्ट्रात सध्या त्यांचं ते चालू आहे. आणि त्याला काय झालंय दुर्दैवानं की ग्रामीण भागातली दिवसेंदिवस सदस्य संख्या कमी होते. हम्म. या लोकसंख्या कमी होत असल्या. ग्रामीण भागातली, आणि शहरी वाढते. शहरात येणारे स्थलांतरित, हम्म. अवलंबून राहणारे लोक, ह्यांना हे घेरले जाणारे लोक, आणि हे दुबार मतदान. 60-60 लाख लोकांना जर दोन्ही तिन्हीकडे ह्यांच्या कृपेनं मतदान करायला मिळत असेल आणि खऱ्या मतदाराला जर बाजूला राहावं लागत असेल, ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही बघू शकता. ह्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये किंवा यावेळच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा बघायला मिळालं की उमेदवारी नाही मिळाली, AB फॉर्म साठी लोक उमेदवार गळा काढत होते. हे पहिल्यांदा चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय. ह्या चित्राकडे तुम्ही कसं बघताय? महाराष्ट्रात रडण्याची परंपरा होती किंवा अश्रू ढाळले तरी लोकांनी संघर्ष केला. म्हणजे अगदी चोखा महाराला सुद्धा विठोबाच्या पायरीवर प्रवेश नाही तर त्यानं त्या व्यथा व्यक्त केल्या. पहिल्यांदा म्हणताना सेवा हम्म. आणि सेवेची संधी मिळाल्या म्हणून रडणं, आक्रस्ताळेपणा, हम्म, हम्म. हे त्यांच्या भाषेत मी बोलतोय. हो, हो. हे मेव्यासाठीच रडणं आहे. मेव्यासाठीच रट नाही. आणि मेवा काय मिळतोय तुम्ही आज बघा ना. त्या नगरसेवकाला मिळणारा भत्ता किती, म्हणजे प्रत्यक्षात त्याचं उत्पन्न आमदाराचं मी समजेन. त्या मुद्द्याकडे मी येणार आहे. पण म्हणजे हे अशा पद्धतीनं, म्हणजे मला नाही AB फॉर्म मिळाला तर ठीक आहे, मी लढतो, जनता कौल देईल त्याप्रमाणे मला मान्य होईल त्याप्रमाणे मी करेन. पण तसं न करता मला तिकीट दिलं नाही, रडारड एका ठिकाणी 2 ठिकाणी असं. हे कुठं रडणं झालंय बघा, हे भाजपमध्ये झालंय जास्त. हा, कारण भाजपचं तिकीट म्हणजे आता येणं केलं प्रकाराने निवडूनच यायचं. म्हणजे आपण आलोच निवडून. यशाचा तो एक गुरुकिल्लीच होती. काँग्रेसमध्ये तिकीट कुणी मिळालं नाही किंवा मिळालं राष्ट्रवादीत मिळालं नाही किंवा उभाटा शिवसेनेचं मिळालं नाही, पण कमी वाईट वाटणं, मला संधी दिली पाहिजे होतं म्हणणं, किंवा एखाद्या बाह्य कारणानं किंवा एखाद्या काही निकष लावण्यानं मला बसू शकलो नाही किंवा तो माझ्यावर अन्याय झाला, हे वाटणं वेगळं. आणि प्रत्यक्ष रडारड, ही केळसवाणी रडारड सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. आणि कुठलाही सर्वसामान्य माणूस त्याबद्दल चांगलं मत व्यक्त करत नव्हता. सहज उत्स्फूर्त, म्हणजे टीव्हीवर ते दाखवायचे, कशाला रडतेस, काय तुला म्हणजे काय झाले, असं बघणारा माणूस तो कोणत्याही विचारसरणीचा असो त्याला सहानुभूती नाही. तो हे करत नव्हता.
निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकेच्या झाल्या, महापालिकेच्या झाल्या, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तोंडावरती आहेत. एकदा निवडून येईपर्यंत संघर्ष आहे, निवडून आल्यानंतर उमेदवार किंवा तो सदस्य आहे नॉट रिचेबल होतो. तर ही काय मानसिकता आहे? तर ह्याला खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो म्हणजे लोकच कारणीभूत आहेत. हम्म, ही नगरपिता ही संकल्पना होती. हम्म, म्हणजे पूर्वी कॉर्पोरेटरला नगरपिता म्हणलं जात होतं. शिवसेना प्रमुखांनी त्याचा नगरसेवक केला. हम्म. कशाचा पिता म्हणले? तो सेवा करण्यासाठी, कचरा काढायसाठी, ह्यासाठी तिथं जातोय. अशा पद्धतीचे किंवा लोकांच्या समस्या मांडणारे, समस्यासाठी आग्रही असणारे, लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे कामानं, हम्म, योग्य वेळी बाजूलाही होणारे हम्म, असे नगरसेवक होते. परंतु उद्या लोकांनाच म्हणजे पूर्वी मंडळाचा कार्यकर्ता, गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता, त्यातनं एक त्याचं युनिट, मग ही आडी ती आडी, एखादं क्रीडा मंडळ, एखादं महिला मंडळ, हे झालं. पुढं यात काय झालं? बचत गटाची जोड मिळाली, अन्यायची मिळाली, मग तीर्थयात्रा घडवायला लागली, मग त्याला माणसं हे करायला लागली, मग तो देणग्या द्यायला लागला. एखाद्या मंडळाचा देणगी करू नका, पूर्ण खर्चच मी करतो. म्हणजे होय. त्यातली आपलेपणाची, खर्चाची, सामुदायिक जबाबदारीची जाणीव नष्ट होऊन वैयक्तिक मालकी स्वरूपात आणि ती राजकीय मालकी स्वरूपात ते सुरू झालं. उमेदवार जोपर्यंत उमेदवारी करतोय, निवडणूक लढवतोय, तोपर्यंत दादा मामा पुता करतो. एकदा निवडून आल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं तसं की त्याची भाषा बदलते, त्याच्या कार्यकर्त्यांची भाषा बदलते. हा जो उन्माद आहे, नाही, हा तो उन्माद उन्माद कशावर होतोय? म्हणजे जोपर्यंत त्याला लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय, मतरूपी आपल्याला सेवेची संधी दिली, हम्म. हे जोपर्यंत त्याला वाटत होतं किंवा वाटतं, तोपर्यंत तो नम्र भाव राहतो. हो. त्याला जर 5 वर्ष आधीच वाटत असेल, म्हणजे साताऱ्यात काय नगरसेवक होते, 5 वर्ष दिवाळीचा शेदा देत आहेत, हम्म, हम्म, खर्चाला देत आहेत, लायसनचा कॅम्प काढतायत, लस देत आहेत, अमुक देत आहेत. तो म्हणतो मी हे मिळवले, मी त्यासाठी 1 कोटी 2 कोटी 3 कोटी खर्च खर्च केले, केला. मी पाया पडायची काय कारण नाही त्यासाठी. हम्म. आणि मला अजून खर्च करायचाय. मी लोकांना तिरुपतीला पाठवतोय, मी लोकांना पंढरपूरला पाठवतोय, औदुंबरला पाठवतोय, बोरगावच्या काय ते कृषी पर्यटन आहे तिथं पाठवतोय. त्यामुळं त्याला हे जे वाटतंय, त्याला तो आशीर्वाद किंवा लोकांनी दिलेली संधी किंवा आपल्याला दाखवलेला विश्वास, ह्यापेक्षा आपण जे डावपे चाकलेत, आपण जो पैसा खर्च केलाय, त्यात लोक हे सामील झालेत, हम्म. आपलं खाऊन आपल्याला मत देत आहेत, ह्या भावनेतनं तो उद्दामपणा आणि बेफिकिरी. त्यामुळे जातोय कुठं? माझ्या एवढा इथं कोण खर्च करणार आहे? हम्म. पण निवडून आल्यानंतर जो सेवाभाव आहे तो न राहता फ्लेक्स वरती, सुशोभीकरणावरती खर्च केला जातो मोस्टली, जो सुविधांच्या ऐवजी. मुळात कसं आहे, सुविधा कळाल्या पाहिजेत, त्याच्या कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. पूर्वीच्या जर आणि आत्ताच्या तुलनेत आपण फरक बघाल ह्या 10 वर्षातल्या राजकीयाचा, तुम्ही सगळ्या ह्याचे साक्षीदार आहात. काँग्रेस सरकारात किंवा यापूर्वीच्या सरकारात, अगदी मी अटल बिहारीजींचंही सरकार त्याला अपवाद मानत नाही, प्रशासकीय मतालाही महत्व होतं. म्हणजे व्यासपीठावर एखादी घोषणा केली किंवा सभागृहात एखाद्यानं मागणी केली तरी ती प्रशासकीय चौकटीत बसते का, आर्थिक निकषात बसते का, तिचा खरोखर फायदा आहे का, ती करणं योग्य आहे का, ह्याचा विचार केला जातो. आज कुणी उठतो आणि ठरवतो, म्हणजे आमदार मंत्री त्यांच्या त्या पित्त्यांना हे मागतात, विकासाची कामं सुचवा. मग मोना स्कूल फूडचा रस्ताही 10-15 कोटीचा, 5 कोटीचा, 2 कोटीचा कॉन्क्रीटचा टाकला जातो. मग त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरनं तितक्या पद्धतीची वाहतूक आहे का, त्याचं तितकं हे होणार आहे का? तो रस्ता म्हणजे कॉन्क्रीटचा रस्ता हा किमान 10 ते 15 दिवस बंद ठेवायला पाहिजे, केल्यानंतर क्युरिंगसाठी. तो बंद करू शकतो का? आता आपल्या स्टुडिओत तिथूनच मी बघितलं, कॉन्क्रीटचा बाहेर रस्ता आहे, निव्वळ तो एकच रस्ता ऍक्सेस असल्यामुळं, बंद न करता आल्यामुळे त्याचा आज वरचा लेअर बघा, त्याला फिनिशिंग नाही. म्हणजे 25 वर्षापूर्वीच्या पुणे मुंबई रस्त्याला जी फिनिशिंग आजही टिकून आहे, ते हा नवा असूनही ह्याला फिनिशिंग नाही, हा टिकणारही नाही. हे कोण ठरवतं, काय ठरवतं? पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्यास सुद्धा जर नगरसेवक ठरवायला लागला, त्यानं मागणी करणं, सर्वांना सर्व समान दाबानं पाणी पुरवा,
सर्वांना पुरेसं पुरवा, सोयीच्या वेळेनं पुरवा. हा आग्रह प्रशासनाकडे धरणं हे त्याचं काम आहे. 4 इंची पाईपलाईन टाका ना 8 इंची टाका आणि इथं वाल बसवा, हा आणि तिथं वाल बसवा. आणि मग ह्या बिल्डिंग मधनं मला मत दिली, इथले 2 पेच सोडा आणि तिथले 2 पेच आवळा. हे नगरसेवकाचं काम नाही. आणि खरं इथं झालंय की आता प्रशासनाचा आवाज आहे. पूर्वी आपण म्हणजे 85 साली लखीना आणि कोल्हे वाद झाला होता, नगरचा कलेक्टर किंवा अरुण भाटिया धुळ्यातल्या मंत्र्यांचा, किंवा अरुण भाटिया कमिशनर असताना इथला वाद आहे. हो किंवा इथं आपल्या इथं सुभराव पाटील चुकीचं चालू देत नव्हते, किंवा रामास्वामी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना कराडच्या मायनिंगला विरोध केला होता. आता गेल्या 10-11 वर्षात असं कुठं ऐकलंय एखाद्या कलेक्टरनं मंत्र्याला विरोध केला, एखाद्या कलेक्टरनं एसपीनं शासनाच्या भूमिकेला विरोध केला, ह्या गुंडावर मी कारवाई करतो किंवा त्याच्यावर नाही करतो. म्हणजे उद्या रामराजे सारख्याला सुद्धा पकडून आणा म्हणलं प्रशासन तरी आता पोलीस त्याला तयार आहेत. आणि पुष्यावळी दंगलीत जो निष्पन्न झाला, आज सकाळी निष्पन्न झाला, तर संध्याकाळी त्याला झेड सिक्युरिटी किंवा काय वाय सिक्युरिटी घेऊन पुण्या मुंबईतनं रवाना केला जातो. इथपर्यंत प्रशासनाचं आता ढासळलेलं आहे. आता कुठलं प्रशासन शिल्लक नाही, कुठल्या अधिकाऱ्याला स्वतःच नाही, ते जे ते आता बसतंय. आजचे तुम्ही बदलीचे दर ऐकले, 2 कोटी रुपये मामलेदार सारख्याला बदलीला द्यावे लागतात. 2 कोटी येण्याची, 2 कोटी 2 वर्षानं दुसरीकडे जाण्याची 4 कोटी रुपये झाली. 500 दिवस कामाचे, त्यातले 100 दिवस ही अशी निवडणूक आचारसंहिता ह्याच्यात जातात. राहिलेल्या 4 दिवसात त्यानं भांडवल गुंतवणूक केलेली 1 लाख रुपयेनं 4 कोटी मिळवायचे आणि स्वतःसाठी 4 कोटी मिळवायचे. रोज 2 लाख रुपये मिळवायला त्याला सर्वसामान्य माणसाला लुटलंच पाहिजे. पर्यायच नाही. ही यंत्रणा बनवते. ज्यांना त्यांना आता खर्चाची बजेट दिलेली आहेत, ह्या विभागाने तेवढी द्यायची, त्या विभागाने तेवढी द्यायची, आणि कुठला निकषच नाही. आज लोकांना वाटतंय अरे ते आम्हाला 1000 कोटीचं काम दिलं, ह्याला 100 कोटी दिलं, त्याला 200 कोटीचं केलं. आज त्या विकास कामाला अर्थ नाही. आज त्याचा खरा अर्थ असा आहे, आर्थिक दृष्ट्या तज्ञांना विचाराल तर, तुमच्यावर आज 1000 कोटीचं खर्च केलं, त्या 1000 कोटीतनं 23% मी 230 कोटी रुपये माझ्या कुटुंबासाठी आजच काढून घेतले. माझ्या बगल बच्चांसाठी 20-30 कोटी केले. तुम्ही त्याला विकास म्हणायला मोकळे झालात. 9.5 लाख कोटीवर महाराष्ट्र राज्याचं कर्ज केले. विकासाची ही नवी व्याख्या. ह्याला तर लोक विकास म्हणायला लागलेत. आणि हा खरा शेवटी भोगावं लागणार जनतेलाच असल्यामुळं हा जनतेचाच दोष आहे. निश्चितपणानं विरोधक म्हणून जनजागृती करणं, ह्या सत्तेला विरोध करणं आमचं काम आहे, ते करत राहू. परंतु आता कुठंतरी लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आपल्याला 1,500 येतात म्हणजे कशासाठी फुकट देतं? वाटीभर साखर आपण शेजाऱ्याला फुकट देत नाही. म्हणजे ती परतीची किंवा अन्य वेगळ्या स्वरूपातल्या परतफेडीची, किंवा कधी काळी एखाद्या उपकाराची भावना असेल तर अर्धी वाटी साखर सुद्धा आपण शेजारी देतो. कोण तुम्हाला 1,500 रुपये कशासाठी द्यायला बसले? कशाची लाडकी बहीण? सक्का भाऊ देत नाही. इस्टेटीतल्या वाट्यासाठी बहिणीनं भावात भांडणं लागतंय. हे निव्वळ तुम्हाला एक यंत्र बनवले. 5 वर्ष तुमच्या पुढे मतदानाशिवाय कुठला विषय नाही, कुठल्या स्वरूपात मतदान, नुसता विकास विकास. कशाचा विकास, काय विकास? शेवटी म्हणजे आता उदाहरणार्थ कराड चिपळूण आमचा रेल्वे मार्ग होता, त्याच्यावरनं वाहतूक किती, काय किती, जाणार किती, येणार किती, तो फिजिबल आहे का? मग ही फिजिबिलिटी म्हणजे वाहतुकीच्या दैनंदिन क्षमतेची नसली तरी घाट म्हणजे वर डोंगरमाथा आणि घाट ह्यांना जोडणारा ऍक्सेसचा मार्ग. उद्या कोकणातलं काय वाहतूक वळवायची झाली, वरची खाली नाही झाली, काय आपत्कालीन परिस्थिती आली, इकडचा रस्ता बंद पडला, बाबा इकडनं वळवा, मग असं ऍक्सेसचं स्वरूप, अशा पद्धतीने विचार केला जाणं हे काय नाही. आता कुणाला तरी वाटतं, तो म्हणतो इथं बाग करा की 1.5 कोटीची बाग, तो म्हणतो इथं हे करा की तिथं ते बाग करा. हा उमेदवार निवडून येणार असेल तर मुळाच्या वड्याचा दुकानाची 15 फूट जागा पुढची मोकळी करा. तो नाही आला आणि ह्याला निवडून दिला तर आता हाय ती दुकानं ठेवणार. ह्याला कुठलंही धोरण नाही, काय नाही. हे काय मी आता एखादं वैयक्तिक टार्गेट करून म्हणतोय असं नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रात आता हेच चाललंय. तुम्ही मग अशी बदल्यांचं सांगत होता. क्लास 2 असेल, क्लास 2चा अधिकारी असेल, मग तो तहसीलदार असेल, PI असेल किंवा DYSP असेल, अगदी काही वेळेला काही उदाहरणं घडलेली की SP पर्यंत
चार्ज घेतल्यानंतर लोकप्रतिनिधीच्या घरी अधिकारी भेटायला जातो. तर प्रशासनामध्ये अशी काय तरतूद आहे का की त्यांना चार्ज घेतल्यानंतर ज्या एरियामधला त्याच्याकडे चार्ज आहे तिथल्या लोकप्रतिनिधीला घरी एक वेळ तुम्ही बोलताय ते त्याचं असं समर्थन करेन, म्हणजे चुकीचीच बाब आहे. तो अधिकारी सर्वांचा आहे, परंतु एक लोकप्रतिनिधीला, शासनाच्या प्रतिनिधीला त्याच्या काही पाटील साहेब, समस्या आहेत म्हणून भेटलाय, कटसी कॉल म्हणून एक परंतु दोन मिनिटं. येण्यासाठी, बदली होऊन इथं येण्यासाठी बाहेर उभे राहणारे अधिकारी आहेत आधीपासूनच. मग त्यांना त्या जिथला प्रसाद आहे तिथला नारळ चढावा दिलाच पाहिजे, चढवलाच पाहिजे ना. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवकांना असेल किंवा तो सदस्य असेल त्यांना नगरपालिकेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची कुठली टेंडर घेऊ नये असा एक नियम आहे. त्यानंच नाही, त्याच्या निकटच्या नातेवाईकांसुद्धा घेऊ नये किंवा त्याचा अप्रत्यक्ष संबंध नाही ह्याचं शपथपत्रच द्यावं लागतं. हे असताना सुद्धा बऱ्याच वेळेला आपण महाराष्ट्रात अशी खूप उदाहरणं आहेत की बघतो की असे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडं काम करणारे मक्तेदार हे नंतर कालांतरानं तिथं उमेदवारी करतात, निवडून येतात, मग हे नंतर मग ही मक्तेदारी बंद होती का? त्यापुरतं ते तांत्रिक पळवाट काढतात. त्या कंपनीचा त्यांनी राजीनामा दिलाय किंवा मग दुसरा पार्टनर घातलाय. आता तो सोलापूर जिल्ह्यात ह्यात ठेकेदारच कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, आम्ही आमदार आहेत ना. अवताडी कोण आहे? सगळ्यात मोठा ठेकेदार. म्हणजे ठेकेदार होऊनच आता त्याला हेच स्वप्न तीच पडतायत ना. आता ती तुम्हाला तोडण्याच्या पलीकडे गेली ती येते. आता तिच्यातनं मार्ग काढला पाहिजे. म्हणजे जसं आता आपण पूर्वी 4 महिन्याचा पावसाळा, 4 महिन्याचा हिवाळा, 4 महिन्याचा उन्हाळा करत होतो. त्याचा 7 महिन्याचा पावसाळा झाला, 1 महिन्याचा हिवाळा आणि 5 महिन्याचा कडक उन्हाळा. ह्याला आपण जसं आपल्या हयातीत म्हणजे आपण लहानपणी बघत होतो ऍडजस्ट झालो, तसं आता या ठेकेदाराच्या आणि लोकप्रतिनिधींच्या आणि प्रशासनाच्या या तिघांच्या अभद्र युतीला आता ह्यातच सामोरं गेलं पाहिजे. कारण कंत्राटी भरती सुरू झाली, अमाप पैसे त्या कंत्राटात मिळतात, लोकांचं शोषण होतं. त्या मतदाराला वाटत नाही, त्याला वाटतं आपण 2000 रुपये घेतले, आपल्याला मतदार दिवशी मिळाले. मी ऍव्हरेज एक 2000 रुपये म्हणतोय. महाबळेश्वरला तर 15,000 होता, अन्य कुठं काय होता. मुंबईतल्या हाय एरियात वेगळा होता, हाय व्होल्टेज लढतीत, पुण्यात वेगळा होता. पण 2000 रुपये मताला मिळाले असं धरलं तर 5 वर्षाकरता किती पैसे मिळतात? 5 वर्षाचे 1800 दिवस झाले, 1830. म्हणजे 1 रुपया आणि 20 पैसे सुद्धा मिळत नाहीत एका दिवसाला. त्या 1 रुपये 20 पैशासाठी आपण आपलं सगळं भवितव्य विकतो, आपल्यावर कर्ज बनवून घेतोय, आपल्या सोयी सुविधापासून वंचित राहतोय, आपल्यावर टॅक्स वाढतो, आपल्याला सुविधा मिळत नाहीत. आपण मोफत शाळांचं बंद पाडलं. आता आपल्याला शाळेत कुठल्याही जायला लागलं तर 30-40,000 रुपये डोनेशन, मुलाला 50,000 लाखापर्यंत, आणि पळावं लागतंय. हे फक्त मत विकण्यावर होतंय. आपण मत विकतोय नेमकं म्हणजे काय करतोय हे कळत नाही. बरं एवढंही शानपण नाही की लोक बंद होतील. 2000 रुपये घेऊन त्याला नाही मत दिलं तर चालतंय ना, आत कोण बघायला येतंय? समजा मोहावर मात तुम्हाला नाही करता येत, ध्यान तुम्हाला पाहिजे ते करा ना, कोण बघायला आता नाही. पण मग असं सत्सद विवेक बुद्धीला स्मरून मतदान सत्सद विवेक बुद्धीला करताना तो कुठं अमृतसर मधलं लंगर चालवायला आलाय किंवा तिरुपतीचा लाडू वाटतोय. पण मतदार सुद्धा कुठं तो चोरून किंवा चोरी करायसाठी, ह्या 2 अर्थानं द्यायला नाही. मत मागायला तुम्हाला भीक द्यायची कारण काय किंवा तुम्हाला पैसे देण्याची कारण काय? तीच गोष्ट तो बेकायदेशीर गोष्ट करायला आला. म्हणजे तुमच्या घरात तुम्हाला एखादा तुमचा खून करायला आला किंवा तुमच्यावर अन्याय अत्याचार करायला आला तर तुम्ही शस्त्र हातात घेऊन, कायदा हातात घेऊन तुमचं रक्षण करायचं हे कायदाच सांगतो. तसं तो तुम्हाला फसवायला आलाय, तो तुमच्याशी घटनाबाह्य वर्तन करायला आलाय, तो बेकायदेशीर वर्तन करायला आलाय. तिथं सतसत विवेकाला जो पहिला सतसत विवेक शब्द जोडलाय तिथं सतसत राहिलं काय? पण नाटाळाच्या माती हानाकाटे रामदासांनी सांगितलंय ना. तुम्ही आता ते पैशाचा आणि मत विकत घ्यायचा विषय काढला म्हणून एक असं आठवलं की नगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये
हे जे सदस्य असतात ह्यांना भत्ता असतो की पगार असतो काय? भत्ता 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 किती असतो. नागलेला असतो भत्ता. मग काय त्याचं गणित काय, म्हणजे किती भत्ता नाही, नाही, मिळतो? त्या भत्त्याचं गणित म्हणजे खिरीत खराटा आणि किंचित गराटा. म्हणजे उदयन महाराज सारखे किंवा काय ह्याच्यासारखे नगरसेवक आहेत. म्हणजे उदयन महाराज जेव्हा होते, हम्म, उदयन महाराज आज जिल्हा बँकेत आहे, जिल्हा बँकेत चांगला भत्ता मिळतो. हम्म. ते बाहेर शिपायालाच वाटतात. हम्म, हम्म, जे पाकिट घेऊन येणाऱ्यालाच ते ते बाहेर सगळ्यांना वाटून मागतात. हम्म, ते नेते नाहीत. हाय काय त्यात? हम्म. एक मत खरेदी करायला जेवढे पैसे लागतात तेवढे वर्षाला मिळत नसतील भत्ता आपल्या साध्या नगरपालिकात. मग तुम्ही म्हणताय की म्हणजे असं किरकोळ स्वरूपामध्ये जर तो भत्ता मिळतो, तर दुसऱ्या बाजूला एका एका निवडणुकीवरती अगदी एक साधी निवडणूक करायची झाली तर 30-40 लाख रुपये सहज लागतात. एखादी नगरपालिकेची निवडणूक करायची तर, महापालिकेची तर अजून जास्त. कोट 1.25 कोट खर्च करणारे उमेदवार आपल्या आजूबाजूला आपण बघतो. म्हणजे खिरीत खराटा पण म्हणायचं की जो त्या आपला- भत्त्याला हा, त्या त्याला भत्ता. म्हणतोय. मग तो भत्ता कमी आहे आणि मग कोट रुपये असे 5 वर्षात तुम्ही मिळवता की त्याने कोट रुपये खर्च मग तो निवडणुकीचा मिळवता कितीला मर्यादाच नाहीये. तुम्ही काय कुठल्या हितसंबंधात तिथं खात्यात राहते. बघा, काही लोक बांधकाम क्षेत्रातले आहेत, काहींना आपल्या जागावरचे आरक्षण उठवायचे असतात, काहींना व्यावसायिक नफा मिळवायचा असतो, काहींच्याकडे लोक कामाला आहेत. सातारा नगरपालिकेत 400-500 लोक नोकरीला आहेत, म्हणजे रोजंदारीवर. त्या प्रत्येकाच्या मागे या ठेकेदारांना 6,000 ते 10,000 रुपये मिळतात. घंटागाडीवरचे पैसे वेगळे, त्या ड्रायव्हरवरचे वेगळे, बाकीची टेंडर वेगळी. कोणाचा प्लॅन चालतो, कोणाचा कॉन्क्रीटचं हे चालतंय, कोणाचं आरएमसी युनिट चालतंय. काही तर असे आहेत की त्यांना बाहेर 2 नंबरमध्ये किंवा जी बाहेरची ठेके आहेत, पुरवठा व्यवस्था साखळीत असणारे, त्यांना इतके आम्हाला पैसे मिळतात की त्यांना प्रतिष्ठेसाठी इकडे यायचं. इकडे येऊन पैसे खायचे असंही नाही. पण काही हाताच्या ते- बोटावर मोजणी तर मग त्याच्यामध्ये लोकसेवा राहते का? तो म्हणजे लोकसेवा म्हणूनच इकडे यायचं ना. मिळती प्रतिष्ठा, मेहरबान आली. पण लोकसेवा होती का? प्रतिष्ठा मिळू देत. लोकसेवा मुळात करत तुम्हाला एक सांगू का, लोकसेवा म्हणजे काय लागतं लोकांना. ब्रिटिश आले होते, ब्रिटिश तुमचे सेवक होते का? त्यांचा वायसराय सुद्धा तुमच्याकडनं गार्ड ऑफ ऑनर घेत होता, सगळं करत होता. हम्म, परंतु एक चौकट त्यांनी आखली होती. त्या चौकटीच्या बाहेर ते जाऊ देत नव्हते. हम्म, हम्म, तुम्ही एक प्रशासकीय चौकट आखली पाहिजे की बाबा कामावर स्वच्छतेला येणारा मनुष्य सकाळी 8ला तो आला पाहिजे. तो किमान म्हणजे प्रमुख रस्ता आहे, मंडई रोज झाडली गेली पाहिजे. हम्म. प्रमुख रस्ते रोज झाडले गेले पाहिजेत. मुख्य गटार आहेत ती रोजच्या रोज मोकळी पाहिजेत, वाहती पाहिजेत. आतली गटार आहेत ती बाबा वर्षात महिन्यात एकदा साफ केली गेली पाहिजेत. मोठे ओढे नाले आहेत ते पावसाळ्याच्या तोंडावर साफ पाहिजेत. डासांच्या फवारण्या बाबा ऋतू बदलतो, पाऊस येतं, काय येतं, ह्या वेळेला किंवा साथीचे रोग येतात, त्यावेळेला फवारण्या झाल्या पाहिजेत. लोकांचे म्हणजे अतिक्रमण नाही झाली पाहिजे. भाग निरीक्षक आणि त्यानंच दुकान लावायची, त्यानंच पैसे गोळा करून न्यायचे. ही माझी, ही त्याची, ती त्याची. ह्या सगळ्याकडं नकारात्मक पद्धतीनं आता बघायचं चाललंय. त्याचा फायदा घ्यायचं चाललंय. चौकट मोडून काढले. मुळात त्या कायद्यानं स्वच्छतेचा माणूस हा तिथे येणं अपेक्षित असताना, तेवढा आकृतीबंध तुमचा मंजूर असताना तो येण्यासाठी मला शैलेंद्र पाटलांची गरज काय नगरसेवक म्हणून मी एक चंद्रशेखर आपले जे पंतप्रधान होते त्यांचं हे सांगतो. म्हणजे ही जी आपण पंतप्रधान सडक योजना नाव ऐकलं असेल, PM, आता केंद्र शासन पैसे टाकतं त्यांच्याकडं. ते खासदार असताना ते गंगेच्या काठा म्हणजे ते गंगेच्या खोऱ्यातले ना, गंगा यमुनेच्या, पाणी वाढतं आणि पूर परिस्थिती, गंगेला 2-3दा पूर येतो. म्हणजे एकदा पावसाळ्यातली पूर येतात आणि पुन्हा ह्याच्यातली पूर येतो, बर्फ वितळूनच्या पाण्याचाही. तर ते नेताजी रस्ता आपल्याला नाही, हे नाही होतंय, ते होतंय, तर तुम्ही आमच्या गावाला तेवढा रस्ता द्या. ते म्हणले मी तुझ्या गावाला रस्ता देईन का नाही, तुझं हे काम मी आता नाही सांगू शकत, पण मी असं धोरण बनवायला सरकारला भाग पाडेन की अशी जेवढी जेवढी छोटी गाव आहेत की जी निकषात बसत नाहीत खर्चाच्या आणि उत्पन्नाच्या, तर मी ती बसवण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यांना जे 49 दिवस झाले त्यात ती खरी पंतप्रधान योजना त्यांनी कागदावर आखून ठेवली. ती तशीच पुढे 8-10 वर्ष राहिली. ती अटल बिहारीजींनी त्यांचं सरकार आल्यावरती व्यापक स्वरूपात सुरू केली, मग पुढे ती चालू राहिली. धोरण आखणं
मी धोरण असं आखलं पाहिजे. जर तिथं सत्तेवर आलो, मी नगराध्यक्ष झालो, मी नगरसेवक असलो, हम्म. की सरकारी सफाई कर्मचारी मी सांगायची गरज काय? हम्म. गाडीचं इतकं वेळापत्रक पाहिजे की ज्यानं गाडी नोंद केली ती महिला साफ करायची, हम्म. किंवा ज्यानं अग्निशमन दलाचा टँकर हे केलाय, पाण्याचा टँकर केलाय, त्याला ते मिळालं पाहिजे. पानावर उतरून घ्या. तुम्ही बघाल तर तिथं अग्निशमन म्हणजे आपल्या ह्याला कोरे असतात किंवा मेहरबानांची नावं ठेवून गेलेली असतात. अमुक मेहरबान, तमुक मेहरबान, तमुक मेहरबान. आणि मग तुम्हाला त्यांचं फेवर घेतलं असं वाटायला सुरुवात होती. आणि कालांतरानं तुम्हाला असं वाटत जातं म्हणजे व्हेंटिलेटर सारखं आहे. व्हेंटिलेटर तुम्हाला लावला तर ते आरोग्यशास्त्रात सांगतात तो काही काळ बंद करायचा. पुन्हा त्याला अशी धाप लागती, धडपड होती, तो श्वास घ्यायला बघतो, मेंदू त्या दृष्टीनं प्रयत्न करतो. सलग 3 दिवस जर व्हेंटिलेटर लावून ठेवला तर मेंदू श्वास घेण्याचं विसरतो. त्याला ऐकतं मिळतं सगळं. ते ऐकतं मिळतं. आणि पुन्हा त्याला वाटायला लागतं की आपण नाही श्वास घेत किंवा आपण ऑर्डर सोडत नाही, तो श्वास बाहेरनं मिळतो. तसं आता लोकांना वाटायला लागलंय की सुविधा मिळवणं आपला हक्क नसून ही मेहरबानानं केलेली मेहरबानी आहे, असं आता लोकांना वाटायला लागले. आमदार खासदार हे कायदे बनवण्यासाठी आहेत प्रागतिक. तिथं त्यांनी चर्चा अपेक्षित करणं आहे. अडाणी म्हणजे ह्या उद्योगपतीने जाणारे पैसे, भांडवलाचं होणारं एकत्रीकरण, राज्यावर वाढणारा कर्जाचा बोजा, हे राहिलं बाजूला. तुझ्या दारात मी गटार देईन, तुझ्या दारात रस्ता देईन, तुझ्या लग्नाला आलो, तुझ्या माहिताला आलो, तुझ्या पोराला नोकरीला लावीन, हे आमदार खासदारांची कामं केल्यामुळं. मी मगाशी म्हणतो तसं आता लोक दोषी आहेत. आपण कशासाठी काय करतोय? अहो शेतात गडी ठेवायचा झाला, हे आणलं तर कामावरी बाई ठेवायची तर आपण तिची सगळी पडताळणी करतो. हे तर आपलं भवितव्य घडवणाऱ्या लोकांच्या बाबतीत आपण निकष लावत नाही. हा मूळ दोष आहे. ह्या सदस्यांचं वर्तन अशा पद्धतीनं असतं. मगाशी तुम्ही उद्दामपणाचं उदाहरण सांगितलं. अलीकडं लोकप्रतिनिधी, संकल्पक, सूचक अशा पद्धतीनं विकास कामांना नामांकन त्याचं नाव लावलं जातं. म्हणजे मी शिवसेना जिल्हा प्रमुख असताना, ऍक्टिव्ह असताना, काँग्रेसचा विरोधक असताना मी आर पाटलांच्या संकल्पनेचं नेहमी स्वागत करायचो की त्यांनी आवळा देऊन कोळा काढायला प्रवृत्त केलं. म्हणजे कोणती ती गाडगे बाबा स्वच्छताग्राम अभियान, 1 कोटीचं 2 कोटीचं बक्षीस द्यायचं. महाराष्ट्र शासनानं खर्च केले 5 कोटी, अगदी सगळी बक्षिसन हे असेल. पण प्रत्यक्षात ग्रामीण भागात स्वच्छतेचं काम झालं 5,000 कोटीचं. लोकांना सवय लावली, गावाच्या गावात तुलना झाली, माहिती पडली. तशा योजनेला द्या की संकल्पना. स्वराज्य संकल्पक शिवाजी महाराज, खासदार निधीतनं एखादी बिल्डिंग उभं राहायची, त्यातले 10% आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये पैसे घ्यायचे, त्यातले हॉल भाड्यानं आपल्याकडंच, ते हॉल भाड्यानं देऊन त्याचे रोजचे पैसे कमवायचे, त्याला वर संकल्पकन हे म्हणायचं. म्हणजे ते शब्द सुद्धा कशा अर्थानं वापरले गेले, काय पाहिजेत, काय पाहिजेत, मला वाटतं हे मोठ्या मोठ्या शब्दांची निजी टिंगल चालू आहे. एखादा कार्यकर्ता दारू पिऊन मोटरसायकलवरून पडतो आणि अपघातात दुर्दैवी त्याचा अंत होतो. भविष्यामध्ये त्याच्याच नावानं स्वागत कमान उभारली गेल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी बघायला मिळतं. आणि लोकांना डोक्यावर हात मारल्याशिवाय गत्यंतर नाही. हे व्यक्तीच्या बाबतीत मी वैयक्तिक दुर्गुण म्हणून बघेन. आणि त्याच्या त्या गटात तो दारू पित असेल तर एखाद्या स्वभावाला चांगला आहे म्हणून त्याच्या कोणी केलं. तो नगरचा छत्रप शिवरायांच्यावर बोलणाऱ्याचा आणि अपमानास्पद वक्तव्य करणारं सरकार होतं. परिचारक जवानांच्या पत्नींविषयी बोलला सैन्यातल्या, त्याचा होतं. त्या महाराष्ट्रात आता ह्या इतक्या किरकोळ गोष्टीच्या तर अपेक्षाच करणं चूक आहे. तो कोश्यारी फुलेंच्यावर बोलून गेला. त्या तुलनेत म्हणजे ह्या तुम्ही म्हणताय त्या गोष्टीकडे आपण म्हणजे थोडस नाही म्हणजे किरकोळ हा काहीच नाही असं मला म्हणायचं. दादा, एस काँग्रेसमध्ये तुमच्या कामाची राजकीय कारकीर्द सुरू झाली. एस काँग्रेस, नंतर शिवसेना, नंतर बीजेपी आणि परत शिवसेना. हा प्रवास थोडक्यात सांगा की जरा. एस काँग्रेसमध्ये आम्ही
होतो त्यावेळेला म्हणजे पवारसाहेब नेता, महाराष्ट्राचे तरुणांचे आयडॉल. आणि तसं आमचं घर वसंतदादा गटाचं, इथलं जे प्रस्थापित यशवंतराव चव्हाण साहेबांचे जे 2 गट होते, त्यातला दादाराजे म्हणजे आपलं दादासाहेब जगताप बिगताप हा गट विलयाला गेला आणि किसनवीर, प्रतापराव भोसले, लक्ष्मण तात्या हा गट यशवंतराव चव्हाणांच्या अंतर्गतचा हे राहिला. ते जे आमचे वडील किंवा आमचं घर विरोधात होतं त्या प्रवाहाच्या, त्यामुळं त्याच्या विरोधी राहणं लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या विरोधात तिथले स्थानिक राजकारणात होते. आमच्या वडिलांनी 72 साली कारखान्याची निवडणूक लढवली होती म्हणजे शिवाजीराव देसाईंच्या विरोधात. असं असताना सत्तेच्या जवळ नाही म्हणल्यावर लोकशाहीत आपण विरोधात असतो. तशी सुरुवात झाली आणि तो काळ त्या तरुणाईचा भरलेला होता. दादाराजे खर्डेकर, विठ्ठलराव जगताप, बबनराव बडदरे ही जुनी त्यावेळची एस काँग्रेसचे आमचे हे होते. सर्जेराव जाधव, अरविंद गवळी, आणि तो एक माहोल होता. पण आणि त्या माहोलमध्ये आम्ही 2 इलेक्शन लढले. सुधीर धुमाळ 3, म्हणजे सुधीर तुम्हाला आपला तो त्याच्या विक्रमसिंह पाटणकरांची 2 आणि ती जिंकली पोटनिवडणूक 83ची. 85चं त्यांचं इलेक्शन जिंकलं. आणि एक बबनराव बडदरे यांचं विरुद्ध म्हणजे जी कदम वारल्यावर, डीबी कदम वारल्यानंतर बबनराव बडदरे विरुद्ध जी कदम झालं, पवार साहेबांनी 135 सभा घेतल्या होत्या. ते 86ला म्हणजे जी कदम डीबी कदम वारल्यावर. आणि तो एक माहोल वेगळा होता. ते ट्रक, त्यातनं ते कोण आला, काय आला, कोण आला ही नव्हती घोषणा, पण ताईमाया अक्का, हे जेव्हा महाराज शिका, ह्या त्या घोषणा असायच्या. हे ट्रेन स्टेशनची निवडणूक आचारसंहिता नव्हती, ट्रकाच्या टपावर बसूनच जायचं, आणि तो माहोल होता. पवार साहेबांनी 135 सभा घेऊन जेव्हा इथं पराभव पदरी पडला जावळीत, आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसकडे म्हणजे मूळ विचारधारेकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला आम्ही गेलो नाही, 1 वर्षभर स्तब्ध राहिलो. आणि नेमकी त्याच वेळेला आपल्या जिल्ह्यात गोपाळ वागदरे, सदाशिव सपकाळ ह्या मंडळींनी शिवसेनेचं वारं आणलं. त्या शिवसेनेच्या माहोलमध्ये गेलो. वयानुसार ती शिवसेना प्रमुखांची ती भाषण, आणि त्यावेळेला जे भिवंडी दंगल, मालेगाव दंगल, कराडला दंगल, मराठवाड्यातल्या नामांतरावरच्या दंगली, हे सगळ्या ह्यात सर्व म्हणजे मराठी माणसाची बाजू घेणारी शिवसेना, संघर्ष करणारी शिवसेना ही त्या स्वभावानुसार आपलीशी वाटली, त्यात राहील. शिवसेना जेव्हा सोडली मी 2008ला, तो प्रवास दुःखदायी, वेदनादायी होता. आणि मी ते व्यक्त करून म्हणजे शिवसेना प्रमुखासारखं नेतृत्व नाही, नेता नाही, आणि शिवसैनिकासारखे सहकारी नाहीत. शिवसेना सोडावं लागणं हे माझं दुर्दैव, हे म्हणून मी शिवसेना सोडली होती. आणि शिवसेना प्रमुखांनी आदेश दिला तर म्हणजे सेना भवन लोटण्याला सुद्धा मी तयार आहे, हे सांगून मी शिवसेना सोडली. दुर्दैवानं शिवसेना प्रमुखांचा त्यांच्या हयातीत काय आदेश आला नाही. परंतु ते वारल्यानंतर मी जेव्हा उद्धवजींना भेटायला गेलो तेव्हा, या आता नरेंद्र परत म्हटल्यावर मी कुठलीही अट शर्त न घालता परत शिवसेनेत गेलो. आता आहे तोच प्रवास आहे. तर 35 वर्ष, जवळपास 35 वर्षापेक्षा जास्त काळ तुम्ही राजकारणामध्ये आहे. 95च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा खासदार म्हणजे काँग्रेस 96च्या म्हणजे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा खासदार निवडून आला, आणि त्यावेळेला जिल्हाध्यक्ष तुम्ही होता, आणि किंग मेकर म्हणून तुमची एक त्यावेळेला प्रतिमा होती. नाही, काय होतं तुम्हाला सांगतो. म्हणजे तो काळ असा मंतरलेला होता. एक तर सदाशिव सपकाळांच्या रूपानं पहिला आमदार आलेला होता, आणि भाऊंचं व्यक्तिमत्व सर्वांना बरोबर घेऊन जाणारं सौम्य स्वरूपाचं होतं. आणि त्यावेळेला जे अग्रेसिव्हली काय मांडणं, मिळवणं, भांडणं, अगदी भाऊंच्यासाठी सुद्धा असेल किंवा जिल्ह्यासाठी काय असेल, ती जबाबदारी स्वभावामुळं माझ्यावर होती. बरोबर, वैयक्तिक काय मागायचं नसल्यामुळं जोरकसपणानं मागता यायचं. पुढच्याच्या नाराजी बिराजीचा विचार करायचा काही संबंध नव्हता.
मला काय मागायचं नसल्यामुळे. नाही मिळालं तर नाही मिळालं. हा म्हणजे त्याचा काय सवाल नव्हता. आणि सुदैवानं हिंदुरावांचे आमचे जुने संबंध, हिंदुराव काँग्रेसमध्ये होते, आय काँग्रेसमधले वडिलांचे आमचे हे होते, नात्यातले संबंध होते, ते एका ह्याच्यात संबंध आले. आणि आम्ही कृष्णा खोऱ्याचा प्रश्न हाती घेऊन मागे लागलो. आणि कृष्णा खोऱ्याच्या प्रश्नात आम्हाला मिळालेलं व्यापक जनसमर्थन, त्यात सदाशिव भाऊनी दिलेली मोलाची साथ, आणि भाऊनी धरणग्रस्तांसाठी म्हणजे जे पुनर्वसित लोक आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्रातला पहिला जनता दरबार घेतला. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं आम्ही दोन्हीत यशस्वी झालो. म्हणजे कृष्णा खोऱ्याची मान्यता घेण्यात यशस्वी झालो आणि धरणग्रस्तांना सुद्धा, म्हणजे आधी धरण आणि मग महाराष्ट्रातला पहिला धरणग्रस्तांचा दरबार, जनता दरबार मेढ्यात घेतला. हे कनेरचे ह्याचे धरणग्रस्तांचे सुधीर भाऊ त्यांना आले होते. आणि त्या जनता दरबारानंतरच महाराष्ट्र शासनाचं धोरण की आधी पुनर्वसन मग धरण, आणि त्याचा पुढच्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना फायदा झाला. मग उरमोडी असतील, मराठवाडी असतील, वांग असतील, ह्या गोष्टी करू शकलो. आणि त्यावेळीची म्हणजे तुम्हाला हिंदुराव निवडून येतील हे सांगणारा मी एकटाच होतो. आणि शिवसेना प्रमुखांना पहिल्यांदा मी हे सांगितलं, हिंदुरावनं जिल्हा प्रमुख करून घेतलं. आणि दुर्दैवानं साहेबांचं बायपास सर्जरी झाली नीतू मांडकेंच्याकडून, आणि साहेब तेवढ्या पुरते नॉट रिचेबल झाले. त्यावेळेला समोर तगडं आव्हान होतं की प्रतापराव भोसले, त्यापेक्षा आमच्यातनं अंतर्गत आव्हान होतं उदयनराजे भोसले. कारण मनोहर जोशी, शरद आचार्य, आम्हाला पाठिंबा देणारे वाघमारे, मदनप्पा, रामराजे, हे 3 अपक्ष आमदार हे उदयनराजेंची शिफारस करत होते. आणि जवळजवळ मी उद्धव साहेबांनाही समजून सांगितलं त्यावेळेला की ही अशी त्याला हे आहे. आणि लोकांना ही शेवटी ह्या काँग्रेस परंपरेतले शिट आहेत, आणि तिथं आपल्याला काँग्रेस परंपरा शिकवत आहेत की हे आलं तर हे आलं तर हे. जनमानसाबरोबर आपण जाऊया. जनमानस आता ही सत्ता आली, ही काँग्रेस विरोधातली सत्ता आली. ह्या सत्तेला टेकू काँग्रेस मधल्या अंतर्गत विचाराचा आहे. म्हणजे 138 आमदार होते युतीचे, ते काँग्रेस विरोधातले होते. टेकू देणारे 12, 14, 16, 18 आमदार होते, ते अपक्ष काँग्रेस विचारसरणीचे होते. आणि त्यातील 2 पार्ट होते, म्हणजे सुनील केदार, अशोकराव पाटील डोणगावकर, हर्षवर्धन पाटील, असे काही शरद पवारांनी तिकडे दिले नाही म्हणून निवडून आलेले शरद पवार विरोधक आमदार होते. त्याच्या विरोधात भाऊसाहेब गुदगे, रामराजे, वाघमारे किंवा संपतराव देशमुख, अजितराव राजे घोरपडे, शिवाजीराव नाईक हे प्रो शरद पवार आमदार होते. आणि ते करते. त्याबरोबरचा संघर्षात मात्र उद्धव साहेबांनी आमची साथ दिली आणि हे कोणाचंही ऐकलं नाही. रामराजे, मदनप्पा, वाघमारे यांनी उदयनराजेंचं समर्थन केलं. गुदगे मात्र कृष्णा खोऱ्याच्या प्रश्नावर भाऊसाहेब गुदगे आमच्यावर उभे राहिले. कृष्णा खोऱ्याचं महत्व ते जाणत होते. आणि लगेच आलं पाणी त्या कोंबडवाडीत किंवा ह्याच्यात जे गटापुरात, तर ते त्यांना मान्य होतं. आणि मग त्याच्या झालं काय, आम्ही इथनं कृष्णा खोऱ्याच्या मागणीसाठी जो मोर्चा, तो गाड्यांचा होता, 200 गाड्यांचा तापा मोर्चानं आम्ही गेलो. आणि मासाहेबांचं निधन झालेलं, मीनाताई ठाकरेंचं, आणि मातोश्रीचं बांधकाम चाललं म्हणून साहेब 5 गार्डनला राहिला होते. तिथं मला तो दिवस अजून आठवतोय. आम्ही भेटायला गेलो, तिथं गाड्यांचा तापा असाच मेन रोडवरच थांबवला होता. आणि आम्ही 2 गाड्यातनं फक्त पदाधिकारी आत गेलो. अमिताभ बच्चन त्या दिवशी त्याच्या ते ह्याचं वादळ उठलं होतं, तो येणार आहे झाल्याचं पहिल्यांदा उघडकीस आलं होतं. आणि त्यासाठी तो आला होता. म्हणजे अजूनही मला बच्चन आणि जया बहादुरी आमच्या देखतच आत गेले, ते बाहेर आले की आम्हाला आत घेतलं. आणि मग मी सांगायला लागलो साहेबांना, ते 594 TMC पाणी असं ते अडलं पाहिजे कृष्णाला वाद. एक 4-5 मिनिटं तांत्रिक बोलल्यानंतर साहेब म्हणले, तुला पाहिजे काय रे ते सांग. म्हणते काय पाहिजे तुम्हाला? तर म्हणलं कृष्णा खोऱ्यांनी आमची धरणं झाली पाहिजे. हे लावरीत मनोहर पंतांना फोन लाव. नेमकी त्या दिवशी कॅबिनेट होती. आम्ही मोर्चा कॅबिनेट बघूनच मोर्चा काढला होता की 2-3 वाजता तिथं काळा घोड्याला तिथं म्हणजे मंत्रालयावर मोर्चा न्यायचा आणि सर सामोरे येणार. पहिला फोन लागला नाही, चिडले ते. त्याला म्हणावं काय, तेव्हा तो बिल क्लिंटन हे होता, बिल क्लिंटनकडनं फोन लावू दे का.
असं वक्तव्य त्यांनी साहेबांनी केलं. 5-10 मिनिटात मनोहर जोशींचा फोन आला. ते म्हणते ते आले, सातारावाले येते, ते काय कृष्णा खोऱ्याचं त्यांचं काय, त्यांच्या काय मागण्या आहेत ते बघा, ते मंजूर करून टाका. पण मग आम्ही तिथं उठून काळा घोड्याला तर मोर्चाला गेलो. तिथं कृष्णा खोऱ्यात झालं. त्याचा फायदा असा झाला की खटावमध्ये 17,000चं लीड, फलटणमध्ये स्थानिक उमेदवार असल्यामुळं 7,000चं लीड, शालीनताई आमच्या बरोबर आल्यामुळं इथं 7,000चं लीड. मानमध्ये आम्ही प्रतापभाऊंच्या बरोबर चाललो. इथं उदयनराजेंना लीड मिळालं साताऱ्यात, तरी आम्ही प्रतापभाऊंच्या मागे 7,000 होतो. आणि वाईट आम्ही 10,000 मागे राहिलो भाऊंच्या पेक्षा, आणि ती सीट निवडून आली. पण त्यावेळेला तो संपूर्ण माहोल, त्यावेळीची स्थानिक लोकाधिकार, आमचे असणारे दिलीप नायकांसारखे संपर्क, म्हणजे तळागाळात जाऊन काम करणारे शिवसैनिक एका वेगळ्या भावनेनं की आपण ही सीट जिंकून दाखवायची, ह्याला उतरला होता. त्यामुळे तो विजय झाला. दादा, शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही जवळपास 10 वर्ष काम केलं असेल. मध्यंतरी आमदारकीची, विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवली. तुम्ही ज्या वेळेला जिल्हाध्यक्ष होता त्यावेळेची शिवसेना आणि आजची शिवसेना यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? नाही, आता सर्वात महत्वाचं, शिवसैनिक हा बनवता येत नाही, तो आतून बनावा लागतो. आणि त्यावेळेला जे आमच्या वेळेची जी माहोल आणि परिस्थिती होती, शिवसेना प्रमुख ऐकले, अनुभवले, वाचले, तसं ते पेटून उठल्यासारखं व्हायचं, तसे प्रश्न होते. वक्तृत्व होतं नाही, म्हणजे सर्वच अर्थात त्या ह्याच्यात नाही. वक्तृत्वाला आज येताना उद्धव साहेब फार चांगलं बोलतात, म्हणजे, आणि अगदी मुद्देसूद बोलतात. पण मी जी म्हणतोय ती शिवसैनिक निर्माण होण्याची प्रक्रिया जी आहे, आता काय झाले, आता लोकांना इन्स्टंट हे पाहिजे. म्हणजे आम्ही जेव्हा शिवसेनेत काम करतो तेव्हा शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता येईल हे जर कुणी सांगितलं असतं तर त्याला आम्ही वेड्यात काढलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर 14 साली सांगितलं असतं कोणी, किंवा 19 साली, की सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि कोल्हापूरमध्ये भाजपच्या जिल्हा परिषदा येणार आहेत किंवा येतील, तर तुम्ही वेड्यात काढलं असतं. हा जो प्रकार आहे इतकं ट्रमेंडस चेंज झालेलं आहे. नव्या पिढीचा, म्हणजे जगाचं ज्ञान, मी ज्ञान शब्द वापरणं, पण जगाची माहिती वाढली. कारण ज्ञान ही संकल्पना नुसतं असं काय वरवरचं वाचून होत नाही. वाचन, चिंतन, मनन, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, चर्चा झाल्या पाहिजेत, दोन्ही बाजू समजल्या पाहिजेत. ह्यातनं ते ज्ञान निर्मिती होती. नुसतं व्हॉट्सअपवर काहीतरी आले म्हणून माहिती होत नाही. आणि वाचनातील लोकांचं तसं झालंय. तुमचा जो वृत्तपत्रीय कॉलम असतो, म्हणजे तुम्ही बारकाईनं बघा, पूर्वीचं ज्ञान असं लांबलचक आहे कागदावर. पूर्वीच्या पोथ्या बघा, पुराण बघा, धार्मिक ग्रंथ बघा, कुराण लांबडा आहे, म्हणजे गुरुवाणी काय आपलं साहेब ग्रंथ साहेब लांबपर्यंत तर चिमट्यानं उचलावं लागतो, असं ते पान वाचत तिथपर्यंत जायचं, आणि न चुकता मेंदू इथं येतो, आणि इथनं दुसरी ओळ वाचायला सुरुवात करतो वृत्तपत्रीय कॉलमनं. आणि तोच आता व्हॉट्सअपचा तेवढाच कॉलम असं वाचताना आपण ही पोझिशनच नाही आहे. आपण फक्त वरनं खाली वाचत जातो आणि ते वर ढकलत जातो, स्थिर नजर. ते तुम्हाला म्हणजे तो पक्षाच्या डोळ्यासारखा आहे. सगळीकडचं लक्ष ठेवून लक्ष्यावर लक्ष केंद्रित करणं लांबच्या, आणि ते तुमचं केंद्रित तर नाही, परंतु आजूबाजू, म्हणजे त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप वाल्याला बघा, तो इतका गुंग होतो की शेजारी कोणी उभं राहिले का, काय राहिले का, की जाऊन धडकला, गाडीवरून पडला, कोण बघत बघत ह्याच्यात गेला, नाल्यात गेला, हा जो प्रकार होतो. ते आता त्याच्या मागचं खरं शास्त्रीय कारण काय ते त्यातले तज्ञ सांगतील, परंतु ते आहे. वाचन कमी झाले लोकांना. वृत्तपत्रात सुद्धा आता दोन्ही बाजू येत नाहीत, किंबहुना आता विरोधकांची बाजूच नाही. राहुल गांधीची किती मोठी पदयात्रा निघाली, किती मोठी सभा झाली, तर ती पाहिजे असली तर ती 7व्या पानावर टाकतात, नाही तर नाही टाकत. तुलनात्मक बाबा शिवसेना प्रमुख काय बोलले, त्याच्यावर वसंतदादा काय बोलले,
ह्यांचं काय प्रत्युत्तर आलं, हा जो पूर्वीचा आपल्याला खचित नव्हताना वाचलं जात होतं आणि अशा गावावर आवृत्त्या नव्हत्या. वृत्तपत्रातला कंटेंट कमी झालाय, जाहिरातीचा बँकांच्या नोटिसीचा ह्याचाच कंटेंट. त्या मोठ्या मोठ्या म्हणजे पहिलं पानावर रिअल इस्टेटची जाहिरात असते, एखाद्या अपार्टमेंटची, एखाद्या दागिन्याच्या कंपनीची किंवा एखाद्या गाडीची. असं उत्सुकतेनं काय बघावं असं राहिलेलं नाही. त्यामुळे नव्या ह्यात कार्यकर्ता घडणं ही प्रक्रिया, त्या कार्यकर्त्यानं दीर्घकालाची वाटचाल गृहीत धरणं ह्या प्रक्रियाच राहिलेल्या नाहीत. म्हणजे आता आम्हाला तुम्हाला असेल, शिवसेना प्रमुखांची पहिली सभा जी होती तर गांधी मैदानावर आम्ही ते भगवा पताका आम्ही खळ लावून चिटकवत बसलो होतो. अण्णा देशपांडे सगळी जुनी मंडळी आमची होती. आणि 3-3:30 वाजता चहा प्यायला जायचं पहाटे. तेव्हा स्टँड शिवाय चहा नाही. अण्णाची जी तिची बॅटरी स्टार्ट होईना, काहीतरी प्रॉब्लेम झाला, ती ढकलून स्टार्ट होईना. तिथला एक केळाचा गाडा होता, रात्री बंद करून घेतला. त्याच्यावर 6-7 जणांनी एकाने टाकलाय, सगळा उतारच ना. खालच्या रस्त्यानं प्रकाश लॉजवरनं तिथं आलो, चहा पिला. तो पुन्हा तर गाडा कोण टाकलाय, जवळ आम्ही चालत गेलो चढायला. आता ते कार्यकर्ते म्हणत ना, आता भगव्या झेंड्याची काठी पुरवणारे, झेंडा लावणारे, तो लावल्यानंतर सोडवून नेणारे कार्यकर्ते भेटतात. त्यामुळं आता ती आमच्या वेळचा शिवसैनिक ही संकल्पनाच बदलली. अजून मुंबईत ते थोड्या अर्थानं बाबा शाखेत बसणारा, सर्वसामान्य समस्येला जाणारा, न्याय देणारा ही प्रक्रिया बाजूला ती कमी पडल्या. अर्थात समाजाची जशी गरज असते, समाजाला जसं आवश्यक असतं, समाजाला पाहिजे तेव्हा राम, कृष्ण, शिवाजी, शिवसेना प्रमुख, गांधी, भगतसिंग होतात. आता आपण पडळकर, राम कदम, चित्राताई वाघ ह्यांचं समाजात आहे. म्हणजे आता त्यामुळं समाजाला शिवसैनिकाची गरज नाही. त्यामुळं कार्यकर्ता बनण्याची, शिवसैनिक बनण्याची, मावळा तयार होण्याची प्रक्रियाच थांबलेली आहे. राजकीय पक्षांकडून असे कार्यकर्ते तयार करायच्या कार्यशाळा पण नाही. मग त्या तुलनेने मी भाजपला त्यात उजवा माने. तो अजून सुदैवी पक्ष आहे भाजप. एकतर संघाकडनं त्याला बॅकअप आहे. संघातली कार्यकर्ता बनण्याची प्रक्रिया, तो बनवण्याची, ती अजून साधी सोपी सरळ आहे. ताऊनसुला कोण तो घेतला जातो, त्याच्या निकषानुसार किंवा संघानं जसं ठरवले तसा तो विद्यार्थी परिषदेत सोडायचा, वनवासी कल्याण आश्रमात सोडायचा, इकडं काम करायला सोडायचा, का बीजेपीला पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून द्यायचा. त्या बाबतीत बीजेपी सुदैवी. पटेल साहेब, ज्या काळामध्ये मनसेचा उदयही झाला नव्हता, त्या काळामध्ये खळखटाकची जी संकल्पना आहे ती नरेंद्र पाटील सातारा जिल्ह्यात काम करत असताना आम्ही ऐकायला मिळाली. बेधडक पद्धतीची कार्यशैली तुमची होती. महाराज झोन प्राधिकरणाच्या पाईपलाईन तुम्ही फोडल्या, असा एक सुरुवातीच्या काळात आरोप झाला. ज्या वेळेला नरेंद्र पाटील हे नाव नुकतंच कुठं उदयास येतो, तर त्या पाईप तुम्ही फोडल्या होत्या का? नेमकं काय वस्तुस्थिती सांगितली तर हसाल तुम्ही. जीवन प्राधिकरणला कर्मचारी संघटना होती. एक त्यांची तिथले एक हे होते, जे लेबर होते म्हणजे पाणी सोडणारे बिडणारे, त्यांचे ऍडव्होकेट शर्माळेच्या नेतृत्वाखाली एक संघटना होती. त्या संघटनेचा मी इथला मुख्य. त्यांच्या वैयक्तिक काही अडीअडचणी होत्या, त्यासाठी ते मागण्या होत्या. अनुकंपा तत्वावरचे काय प्रश्न होते, कुणाचे काय होते, त्यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं. त्या आंदोलनात कागद बघताना माझ्या निदर्शनास एक गोष्ट अशी आली की तेव्हा ते आमच्या पायपा फुटायच्या राधिका रोडच्या ह्याच्या अशा कागद कापल्यासारख्या फुटायच्या, वरनं 2 हॉल जरी सोडले तरी. आणि मग ते त्या कर्मचाऱ्याला नोटीस काढली जायची. तेव्हा रोजंदारीवरचे कर्मचारी नव्हते, फुल फ्लेज पगारावरचे कर्मचारी होते. मग ते घेऊन आले, आमचा दोष नाही, आम्ही किती अटी सोडायची सांगा ना. अटा नाही सोडला की माणसं रस्ता रोको करायची. कोटेश्वर टाकीला पाणी नाही, ह्याला पाणी नाही, विमल कांबळेनी कमानी हौद अडवला, ह्याने हे केलं. ते कागद बघत असताना माझ्या लक्षात असं आलं की सातारा ॲग्युमेंटेशन टू सातारा वॉटर सप्लाय स्कीम आणि सटाणा सेवरेज वॉटर स्कीम म्हणजे सांडपाणी योजना, हे एकत्रित कलकत्त्याला ऑर्डर दिली. त्या दोन्हीचा डायमीटर एक होता 300 mm चा, कास्टिंगच्या पाईपा, CI पाईप. आता जी पंपिंग मशिनरीला किंवा पाणी सोडताना पाईप वापरली जाते ती उच्च क्षमतेची लागते, त्याच्यावर लोड असतो. आणि जे सांडपाणी आपलं वाहत जातं त्याला प्रेशर नसतं, ते फक्त वाहून सोडून द्यायचं. ती कच्च्या
म्हणजे कच्च्या बिडाची असते हलक्या. ती ही नसते, तिच्या किमती ती जमीन आसमानचा फरक. कलकत्त्याला ती कंपनी होती, तिनं भरलं, आपल्याला ऑर्डर झाली, माऊलीला पायपा आल्या, सटाणीच्या पायपा गेल्या, माऊलीतनं पायपा म्हणजे रेल्वे स्टेशनला त्या पायपा उतरून घेतल्या. कार्टिंगचं कॉन्ट्रॅक्ट त्या काळचं 6-6.5 लाखाचं होतं. 3च पाईप एका वेळेला यायच्या ट्रकमधून. तेव्हा काही ट्रक एवढे मोठे हेवी नव्हते. ते 3 ट्रकमध्ये क्रेन भरून द्यायची. इथं उतरून घेतल्या पायपा, तिकडं सटाण्याला उतरून घेतल्या. आणि मग यांच्या लक्षात आलं बसवायला गेल्यावर की ह्या पायपा सटाणा वॉटर, ते सटाणा आणि सातारा ह्याच्यामध्ये खडून वॅगनवर लिहिताना काहीतरी चूक झाली तिथं, किंवा दुर्लक्ष झालं, जे काय झालं ते. सटाण्याच्या पायपा आल्या साताराला आणि साताऱ्याच्या पायपा आल्या सटाण्याला. मी सांगतोय ह्याला ही वस्तुस्थिती आहे, कागदावर जरी बघायला गेला तरी ती दिसेल. आता झाला तो घोटाळा. ह्यांनी ते म्हणले आमच्या पायपाचा, त्या पायपाच्या प्रोडक्शन पेक्षा पायपा सटाण्याला न्यायच्या आणि सटाण्याच्या परत आणायच्या खर्च व्हायला लागला. आणि त्यात काय अधिकारी जे उतरून घेणारे होते, कार्टिंगची बिलं काढणारे होते, ते दानाला लागले असते. कंपनी काय म्हणली, तुम्ही पेमेंट केलं, आम्ही रेल्वेला माल पोहोचवला. रेल्वे म्हणले तुम्ही आलेला माल ताब्यात घेतला, डेमरेज भरून घेतलाय, म्हणजे काही दिवस तिथं राहण्याचं डेमरेज भरून घेतला. आमची काय चूक आहे? आणि मग हे दडपायचं, हे आम्ही काढायला लागलो म्हणून त्यांनी पायपा फोडल्याचा गुन्हाच आमच्यावर घातला. ते गुन्ह्यात निर्दोष सुटलो कोर्टात. आता ती कोणी चूक करणारे बी नाहीत, कोणी केली, काय केली, का केली, कशी झाली, मानवी ह्यानं चूक झाली ती. बरं, सटाणावाले त्यातला वाटाच उचलायला तयार नव्हते. त्यांना रुपयाच्या गोष्टीच्या ऐवजी 3 रुपयाची गोष्ट मिळाली. पण ते म्हणले आम्हाला काय करायचं, आम्ही आहे पायपात भागवतो. ज्या वेळेला तुम्ही राजकीय तुमचं कारकीर्द घडत होती, उभी राहत होती, स्वाभाविकच शिवसेना म्हणजे विरोधी पक्ष तो होता आणि थोडासा आक्रमक असा तो पक्ष आहे. आणि साताऱ्यामध्ये त्यावेळेला प्रस्थापित नामदार होते अभयसिंहराजे भोसले. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाव आलेलं व्यक्तिमत्व, राजघराण्याचा वारसा असलेलं व्यक्तिमत्व, सहकारामधलं एक मोठं प्रस्थ. स्वाभाविकच विरोधी पक्ष असल्यामुळे संघर्षाचा वेळ येणार. तुम्हाला अभयसिंहांकडून कसा प्रतिसाद? तो त्यावेळेला म्हणजे भाऊसाहेब महाराजांचे, अभयसिंह महाराजांचे म्हणजे भाऊसाहेब महाराज मारले करू, कारण आम्ही त्यांना भाऊसाहेब महाराज, त्यांचे आणि आमच्या वडिलांचे अतिशय निकटचे संबंध कौटुंबिक. मी शिवसेनेत जाणं, कारण त्यावेळेला आईसाहेब उभ्या राहिल्या होत्या शिवसेनेत, 90 सालची लढाई, त्यामुळे शिवसेना ते करणं ह्याच्याबद्दल त्यांना थोडा राग होता. आणि त्यातही एवढं इतकं विकोपाला गेलं नाही. परंतु तो हे करताना सुधीर भाऊ जोशींचा दौरा होता, ते विरोधी पक्षनेते होते आणि जीवन प्राधिकरणाला आमच्या उपोषण स्थळी ते भेट द्यायला आले. आपल्या शिवसैनिकाचं आंदोलन आहे हे आहे म्हणून ते तिथे ही उहापोह झाली, ह्या त्या चर्चा झाल्या. आणि मग त्या रात्री ते विरोधात गेले. तर मी त्यांना फोन लावला होता, तर म्हणले करा की आता जय भवानी जय शिवाजी आणा की शिवसेना म्हणले, असं ते रागाने म्हणले. आणि तो त्रास मला झाला. ते फक्त भाऊसाहेब महाराजांची शक्ती, ते असणारं पालकमंत्री पद, त्यांचं प्रशासनातलं वजन, म्हणूनच तो त्रास झाला. तो मी निभावून नेला. परंतु जर वैयक्तिकरित्या सांगाल तर तो अतिशय चांगला मनुष्य, ह्या शहराच्या विकासाची संरचना ठरवणारा, आज जी हद्दवाढ झाली तिची 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी मांडणी करणारा, त्यासाठीच्या पाण्याच्या टाक्या तेव्हा त्यांच्या मतदारसंघात हे नव्हतं. भैरोबाची टाकी त्यांच्या मतदारसंघात नव्हती, ही 4 भिंतीची टाकी त्यांच्या मतदारसंघात नव्हती, पारशी विहिरी जवळची टाकी त्यांच्या मतदारसंघात नव्हती, खेडची टाकी त्यांच्या मतदारसंघात नव्हती. परंतु त्यांनी बांधलं, विकासाची दृष्टी होती. उरमोडी धरणाला त्यांनी राजकीय किंमत मोजून उरमोडी धरण केलं. आज ते उरमोडी धरण आहे म्हणून आपण मान खटाव जे कटापूरचं पाणी देऊ शकतो. कनेर धरणात भाऊसाहेब महाराजांच्या आधी चालतात त्याचा, पण ते पुढं त्या योजनेसाठी हे केलं. कनेर धरणातून एक आपल्याला पाईप काढून ठेवलेली होती त्यावेळेच्या ह्याच्यात, आणि पाणी राखीव होतं. आज आपण ते कनेरला पाणी वापरतो. त्यांनी आणि कारखाना उभा केला, सूतगिरणी उभी केली. आता ती किती चालली, काय चालली, बाजार बिजार नंतरच्या काही गोष्टी, लोकांच्या खरेदीच्या संकल्पना बदलल्या, काय बदलल्या. सूतगिरणीत सुताच्या दरावरच कमी जास्त व्हायला लागलं. परंतु रोजगार निर्मिती, शैक्षणिक संस्था,
शहराची वाढती हद्दवाढ विकास ह्यासाठी त्या माणसाने अतिशय चांगलं काम केलं, एक आप राखून काम केलं. घराण्याचा जो वारसा आहे त्याचा लौकिक त्यांनी त्यात भरच घातली भाऊसाहेब महाराजांनी, हे मान्य करावं लागेल. दादा, पूर्वी मी एका दैनिकामध्ये वार्तांकन करत होतो त्यावेळेला तुमचा संघाच्या शाखेमधला एक फोटो आम्ही प्रसिद्ध केला होता. मी संघाचा 1974 पासूनचा बालस्वयंसेवक आहे. तुमचे वडील काँग्रेस. सांगतो तुम्हाला, माझ्या घरासमोरच शाखा भरायची. मला संस्कृतची आवड, ही आवड त्या पहिल्या आवडीतनं गेलो. माझ्या नंतरचा दुसरा तरुण म्हणजे गजाभाऊ कुलकर्णी, एवढी ती सिनियर स्वयंसेवकांची शाखा होती. म्हणजे तुम्हालाही तिथली काही नावं आता म्हणजे पत्रकार असल्यामुळे तुमच्या गजाभाऊ, हाताला गेली, पण तुम्ही पाहिली असतील असं मला म्हणायचं नाही. म्हणजे तुमच्या सुरुवातीच्या काळात, उमेदीच्या काळात ठोंबरे, रामभाऊ आठवले, हरिभाऊ आपटे हे दिग्गज लोक होते. आणि त्यातले तरुण म्हणजे ध्वज लावणे, काय करणे, काम करणे, हे ऍडव्होकेट गणपतराव आठवले, गजाभाऊ कुलकर्णी हे नंतरचे तरुण होते त्यात. आणि मग बी त्यात बसायचो. त्यातला एकंदर तो उच्चारातली स्पष्टता, रोजचं हे, त्याचं मला ते आकर्षण होतं. आणि कुठलंही संघटन काम करताना त्याचा शिस्त हा पाया असतो. विचार जगातला कुठलाच म्हणजे डार्विननं मांडलेला उत्क्रांतीवाद सुद्धा आणि सुरुवातीला मांडलेले ते सुद्धा बदलत राहतात, काय राहतात, त्याच्यावर माणसांची मतमतांतर होत राहतात. परंतु संघाचा स्वयंसेवक असणं ह्यात काही गोष्टी शिकायलाच मिळाल्या. आता ज्या मला नको होत्या, माझ्या घरातल्या चर्चा, बंडखोरी, माझं वाचन, माझे अनुभव ह्यातनं गेले. आणि मी अलीकडच्या काळात तर तो पूर्ण संपर्कच तोडला. हा, म्हणजे तुम्ही एकदम विचारसरणी म्हणजे संघातून भाजप असं नाही, संघात म्हणजे एक तर आहे त्या सत्तेच्या विरोधात होतोच बेसिक. त्यापेक्षा तिथं काय राजकारण चालतं हेच मुळात गेलो तेव्हा माहितच नव्हतं की या राजकारणाची जननी संघ आहे, हे अपत्य आहे. जनसंघ किंवा भाजप हे संघाचं अपत्य आहे हे नंतर कळत गेलं. काय वयाच्या 10व्या वर्षी 12व्या वर्षी कळून तरी मी काय करणार होतो. परंतु तिथं एक हे झालं, स्पष्टता. फक्त माझ्या एक लक्षात आलं की वैयक्तिक विचाराला किंवा आपल्याला जी उर्मी येते त्याला महत्व नाही. जो वरून कार्यक्रम येतो, आदेश, हा, की बाबा हे आगामी वर्ष आता या गोष्टीसाठी ही गौसेवा करायची किंवा हे करायची. आता आम्ही त्यावेळेला एकत्रित कार सेवा, राजाभाऊ देशपांडे वगैरे होते, रथयात्रा, ह्या बाबूजी नाटेकरांच्या बरोबर सगळ्यात सहभागी होतो. अगदी प्रतापगड ह्याच्यातही होतो उत्सव समितीत. परंतु मी एकबोटेला विरोध केला. अफजल खानाचं उदात्तीकरण मान्य, पण अफजल खानाची कबर तिथं असली पाहिजे, कारण ती शिवरायाच्या याची प्रतीक आहे. आणि तो खरा हिंदू धर्म आहे ना. मरणांती वैराणी, तो खरा हिंदू धर्म, तो हिंदू धर्म आहे. मग दादा, संघामध्ये काम करतानाच हिंदुत्व आणि आज तुमच्या मनात एवढं काम करण्या इतकी काय माझ्यावर जबाबदारी नव्हती. म्हणजे माझ्यावर त्यांनी काय जबाबदारी, कारण ते काही थोडेसे शासक असतीलच ना, की ही काय हे बाळा आपण सांगतोय तसं एका ओळीत किंवा एका रेगीत जाणार नाही, हे ते नाही माहित असणार. त्यांनी कुठली संघाच्या ज्या विविक्षित जबाबदाऱ्या असतात त्या काय कधी मला लावायच्या हे आले नाहीत. काय तरी सुद्धा तिथं शिकत असतानाच हिंदुत्व आणि आज तुमच्या मनातलं हिंदुत्व, ह्या दोन हिंदुत्वामध्ये काही फरक आहे का? काही निश्चित आहे. मी संघाच्या ह्याला ते हिंदुत्वच मानत नाही. हिंदू, मुळात हिंदू हा शब्द कुठेही वेदात, उपनिषदात, पुराणात, ग्रंथात, धर्मशास्त्रात कुठेही नाही. गीतेत नाही, कशात नाही, कशात नाही. मुसलमानांना जे काय म्हणता येत नव्हतं, म्हणजे जे आक्रमक मुस्लिम होते, तुम्ही अजूनही बघा, सर्वसाधारण मुस्लिम बांधव जेव्हा बोलतो तेव्हा स्टँड पर गया था, स्कूल में गया था, स्टूल पर बैठ्या, स्क्रू ड्रायव्हरला, हे जसं बोलतो तसं ते सिंधू नदीच्या इकडे येताना ही सिंधू लावायची, त्यातनं हिंदू झाला. आता त्या उत्पत्तीबद्दल मी काय भाषा विज्ञान तज्ज्ञ नव्हे किंवा काय नाही, वाचनात ह्याचं नाही त्याचं आलेलं, कुणी काय शोध लावला, कुणी काय शोध लावला. परंतु हिंदू हा शब्द कुठेही नाही. विश्वधर्म आहे, भारत धर्म आहे, धर्म आहे, ढोबळ माना. हा, परंतु आम्ही जे मानतो ते शिवरायांचं हिंदुत्व. तिथे काय वेगळं वरकर काय त्यात आहे,
त्याच्यात हिंदू म्हणून तर मग इब्राहिम खान म्हणजे मग शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा म्हणून सासवडला पुरंदरे वाड्यात बाबासाहेब पुरंदरेंच्या पूर्वजांच्या इथं शतचंडी यज्ञ केला गेला, ह्यांच्याच पूर्वजांनी घातला. ती कुठली लढाई होती? एकलिंगजी की जय म्हणून हिंदू धर्म संपवायला मिर्झाराजे आले होते का? अफजल खान प्रतापगड आणि आपलं पंढरपूर आणि तुळजापूर तोडून आल्यानंतर वाईत त्याचा विजय व्हावा म्हणून वाईच्या ब्रह्मवंतांनी तिथं यज्ञ केले. आणि शिवरायांनी त्या अफजल खानाला मारल्यानंतर कृष्णाजी भास्कर महाराज हे चांगलं केलं नाही म्हणून अंगावर जातो, त्याला हिंदुत्व म्हणायचं का? की तुम्ही विश्वासघात केला ना, अफजल खानाला दगा देऊन मारला म्हणजे करून मारला म्हणून कृष्णाजी भास्कर महाराजांच्या अंगावर जातो आणि त्याला महाराजांना मारावं लागतं, ह्याला हिंदुत्व म्हणायचं का? राणा प्रतापचं म्हणलं तर राणा प्रतापचा सेनापती हकीम खान सोरी आणि अकबराचा सेनापती मानसिंग. अकबरांना मुघलांना जनानखान्यात बायका देणारे, त्यांच्याशी शरीर संबंध करणारे आजही मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत, राजघराण्या वाटत, त्याला हिंदुत्व म्हणायचं? मतं तोडतोय म्हणून ओबीसीवर कुठली कारवाई करत नाही, आपल्या फायद्याचं करतोय, ओबीसीला काट टाकत नाहीत. आज तुम्ही कुठं काय कोण बोलला म्हणजे राहुल गांधी फक्त मोदी बोलला, सगळे मोदी का चोर असतात? तो मोदी तो ओबीसी म्हणतो, 15 मिनिट माझ्या हातात ते सगळं संपवून टाकतो म्हणतो, त्याच्यावर गुन्हा त्याला का अटक होत नाही? त्याची खासदारकी का जात नाही हे देशात? लोकांचे पैसे खाणारा, स्मगलिंगचे हे करणारे तुमचेच आरोप आहेत, म्हणजे माझे नाहीत. नवाब मलिक आता चालतो, आता पावन होतो. हसन मुश्रीफ ज्याच्या घरातनं ईडी पाठची बी जायची, सकाळची बी जायची, दुपारची जायची, ती एक अचानक बंद होती. ते हिंदुत्व आहे? शेतकऱ्याच्या मुखातले सिंचनाचे 70,000 कोटी खाल्ले, कृष्णा खोरे प्रकल्प 10 वर्ष पुढे नेऊन ठेवला, महाग केला, शेतकऱ्यांचा कारखाना जरंडेश्वर लुटला. तो अजितदादाला क्लीन चिट देऊन, म्हणजे सत्यवाले की पहिली त्याला क्लीन चिट द्यायची, सत्य बसले की त्याच्यावरचे केसेस काढायच्या, त्याला हिंदुत्व म्हणायचं का? शिवसेना प्रमुख सांगत होते, प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितले, मंदिरातलं म्हणजे गळ्यातलं जानवण मंदिरातली घंटा बडवणं म्हणजे हिंदुत्व नव्हे. हिंदुत्व म्हणजे या निसर्गाचा मान सन्मान, ह्या जगात तुम्हाला निर्माता आहे त्याच्याविषयीचा आदरभाव, सगळ्याविषयी बंधुता, प्रेम, निसर्गावर शेजाऱ्या पाजाऱ्यावर प्रेम करा, ही हिंदुत्वाची व्याख्या आमची. एक जात आमच्यात कुठली तरी आमच्यापेक्षा मोठी, ती आम्हाला शिकवती, ती आमच्यात भांडणं लावती, ती तू मराठा, तू धनगर, तू माळी, तू हे करती, ती रस्त्यावर मारामारी लागते, तू आमच्यात दलित, तू आम्हाला शिवायचं नाही म्हणती, तो ग्रंथ आम्हाला आधारभूत आहे म्हणतो, हे आम्हाला मान्य नाही. मग दादा, तुमच्या मनातलं हे जे हिंदुत्वची तुम्ही सांगता, सुवर्णवहिनी भाजपमध्ये असताना त्यांचं हिंदुत्व आणि तुमच्या मनातलं हिंदुत्व याचा मेळ तुम्ही कसं घालत होता? मला त्यांना आता पुन्हा म्हणजे त्याच्यावर झालं की सुवर्णावर सुद्धा त्यांनी भाजपने जबाबदारी हे निवडणुकीच्या राजकारणातलीच दिली. आमच्या हे बघा, बीजेपीनं आम्हाला पुढं केलं किंवा संधी दिली, ती लढण्याची, लक्षात ठेवा, सत्तेची नाही, लढण्याची. सुवर्णासाठी म्हणजे त्या सुवर्णाला काय नियोजन मंडळावर संधी दिली नाही. जेव्हा ह्या 2 महाराजांच्या विरोधात कुणी लढत नव्हतं, ह्या सत्तेच्या विरोधात पोलिस एजंट मिळत नव्हता, ही सुबत्ता आत्ताची त्यांची कार्यकर्ता धनसामुग्री साधन सामुग्रीनं आहे ती नव्हती, त्यावेळेला संधी दिली, ती लढण्याची संधी दिली. मागच्या वेळेला सुवर्ण तिथं लढली. आणि मी मगाशी म्हटलं तसं की लोकशाहीत एखाद्याच्या विरोधात आपण संघर्ष करतो तेव्हा दुसरा विचार आपण सहाध्यायी, म्हणजे शिवसेनेबरोबर बीजेपी होतीच ना 19 पर्यंत, किंवा आज सुद्धा म्हणायला गेलं तर शिवसेना आणि बीजेपी युती आहे की त्यांनी फक्त ती शिवसेना वेगळी ठेवली, त्यांना महाराष्ट्र विकू लागायला संधी देणारी शिवसेना त्यांनी साथीला ठेवल्या. दादा, तुम्ही ज्या पद्धतीनं परखडपणे एखाद्या गोष्टीचं विवेचन करता, परखडपणे बोलता, तुमच्या ह्या स्पष्ट वक्तेपणाचा फटका सुवर्णताईंना त्यांच्या राजकारणामध्ये बसतो असं तुम्हाला वाटतं का? हा आद्य आईन्स्टाईन
आता अलीकडच्या काळातले हम्म. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजेंनी लावलेला शोध आहे. म्हणजे नरेंद्र पाटील परखड आज बोलतोय का? हम्म. तुमच्या मते मोडतोड आज करतोय का? हम्म. त्यांना सोयीचं आहे तेव्हा ते सुवर्णावहिनीचा प्रचार करत होते, तेव्हा निवडून आले. मग तेव्हा तिकीट का दिलं? तर नरेंद्र पाटील पॅनल उभं करेल, हम्म. ते उभं राहू नये म्हणून सुवर्णावहिनी 11 सालचं मी सांगतोय, भाजपाने त्यांची युती झाली तेव्हा. हो. मग तेव्हा ते म्हणले नाहीत की सुवर्णवहिनी तिकीट देऊ नका. नरेंद्र पाटलाच्या परकड स्वभावाचा त्याला तोटा होतोय. हम्म. हम्म. हा. राजकारणातल्या सोयीसवडीच्या गोष्टी आहेत. हम्म. मला व्यक्ती परिपूर्ण नसते तरच तो मनुष्य, तो परिपूर्ण झाला, सगळेच गुण आले त्याच्यात, तर तो देवच होणार ना. तुम्ही देवच मानणार मला. हम्म. परखड बोलणं सुद्धा कोणाच तरी काम आहे. म्हणजे जसे पोपट लागतात, मैना लागते, हम्म. गरुड लागतो, तसं ते मृतदेह खाणारं गिधाड सुद्धा लागतं. हम्म. कावळे लागतात. श्राद्धाला शिवणारे कावळे लागतात, नाही तर खोटा दारबाजा करून आणायला लागतो. हम्म. सर्व म्हणजे खालनं होणारी साखळी, जसं वाघ वर बसल्यानंतर पर्यावरणाची पूर्ण केली जाते, वाघाच्या अस्तित्वावर मानली जाते, हम्म. तसं लोकशाहीत विरोध करणं, तो विरोध हे बरोबर ती बरोबर म्हटलं तर तो विरोधच होणार नाही ना. आणि विरोध हा विरोधाच्याच भाषेत बोलावा लागतो. तो गोड नसतोच, तो टोचणारच असतो. हम्म. मला संस्कृत वचन माहित आहे ना, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अभि अप्रियम. हम्म. अप्रिय असलेलं सत्य बोलू नका, हे शहाण्या लोकांसाठी सांगतात. पण आमचा फरकच तिथं आहे ना. आमची आज जी लढाई चालू आहे, म्हणजे हेच आता उलट्या बाजूने सांगतो की ती एक खिंचित कवींचित कविता होती बघा. भारत माते पुत्र शहाणे अमित तुला लाभले, परी तुझ्या कुशीला जन्मली काही विडी मुले, परदास्याची बेडी होती पायी तव जे दवा, पुत्र शहाणे तुझे रंगले संसारी ते दवा. हम्म. हे ब्रिटिशांचं पेन्शन खाणारे, आज ब्रिटिशांना मदत करणारे, समाजात फूट पाडणारे, स्वातंत्र्याचा लढा लांब किती जाईल बघणारे किंवा आम्हाला द्या म्हणणारे लोक हे शान होते. तुरुंगात गेलेले, गोळ्या खाणारे, बाबू गेनूपासनं भगतसिंगापर्यंतचे वेडे होते. त्यामुळेच त्यांचं चाललंय. जे ब्रिटिशांनी केलं ते आता अडाणी अंबानी करतायत. लाखो लोकांचं, कोट्यवधी लोकांचं आज आशा आकांक्षा सगळं हे एकाकडं हे करायचं चाललंय. त्यामुळं परखडपणा हा काही लोकांच्याकडं पाहिजे. ते कुणी बोलत नाही म्हणून नरेंद्र पाटलाला बोलावं लागतं. ते जर बोलणारे लोक असतील तर उद्या नरेंद्र पाटलाची ती अवस्था. मग आता हेच नेमकं झालंय. ह्या नगरपालिकेने तेच सांगितलं की तुमचं चाललंय हे चुकीचं चाललंय, हे विरोधातलं चाललंय, हे सांगण्याचा मार्ग निवडणुकीशिवाय येत नाही. किंवा निवडणुकीशिवाय गांधी मैदानावर ऐकायला येईल काय? मी रोज सांगेन गांधी मैदानावर. लोक तरी आले पाहिजेत ना. दादा, हे गेले तासभर जर आम्ही तुमचं ऐकतोय, तुमचे वेगवेगळे अनेक शब्द आहेत, हा शब्दसंग्रह मला माहिती आहे, पण माझ्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल की याच्या माग दादांचं दीर्घ वाचन आहे. आता तुम्ही कुठलं पुस्तक वाचताय हे एक? आता थोडस काय झालंय माझ्यात, म्हणजे डायबिटीसनं उजव्या डोळ्याची हे कमी झालेली आहे, म्हणजे हात रेटिनाच्या ह्याच्यामुळे. तर मला किमान 200 पानं वाचायला लागतात. मी किती काय झालं तर मी ती रोज, त्याशिवाय मी आता आणली पुस्तक पण मी बघतोय ते म्हणजे त्रास होतोय. मी ते नजरेचं हे होईना झालं, ऑडिओ चष्म्याचं नाही, ऑडिओनं ते होत नाही. आता ते शेवटी झोपायचं किती काय किती बाकीचं हे होत. परंतु वाचन फार झालं, वाचन सगळीकडे झालं. माझा नव्या पिढीला मगाशी तोच मुद्दा आपला होता की वाचन केलं पाहिजे. सर्व प्रकार मी वाचले. अण्णाभाऊ साठेंचा फकीरा वाचला, श्रीमंत योगी वाचली, मृत्युंजय वाचलं. श्रीमंत योगीतलं दाखवताना छत्रपतींचं पण प्रत्यक्षात उदात्तीकरण कुणाचं, छत्रपतींना कसं कमी टेकलं ह्याच्यावर माझ्यावर बेळगावात हल्ला झाला होता. हे सगळं लोकांनी वाचलं पाहिजे. गॉडफादर वाचलं. मी आजच्या हिंदुत्वाच्या पिढीला पहिल्यांदा, म्हणजे हिंदुत्वातला आयकॉन छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी आज पुढं केलं जातं. महाराज कुरुंदकरांचं एक छोटं 54 पानी पुस्तक आहे. म्हणजे मी आतापर्यंत एक 5000 पुस्तकं, मी कोणाच्या वाढदिवसाला गेलो, कोणाला शुभेच्छा द्यायला गेलो तर बुके नेत नाही. पुस्तक माझ्या कुटुंबातलं कुठलं कार्य असेल कोणी आलं तरी त्याला मी तेच पुस्तक देतो. ते वाचन, ते आउट ऑफ मध्ये एडिशन होतं. काय नव्हतं? छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य 54 पानाचं पुस्तक आहे. तीच प्रस्तावना श्रीमंत योगीला होती, श्रीमान योगीला. तर ती पुढे आता हे झाले ना. आता काय झाले,
पुस्तकाचे फॉन्ट बारके यायला लागले, तो सगळा ह्याचा हे झालाय. म्हणजे पहिलं श्रीमान योगीन हे किंवा पहिलं मृत्युंजय ते ह्यात फार जमीन अस्मानचा फरक दादा, पडतोय. कार्यकर्ता घडायचा असेल तर आता त्याला काय पुस्तक, कुठल्या पुस्तकांची शिफारस नाही, कराल? मी तर पहिला तो हिंदुत्ववादी विचाराची गल्लत त्याची निघून जाईल. हम्म, हम्म. म्हणजे कुरुंदकरांचा आहे, शिवाजी कोण होता म्हणून आपले गोविंदराव पानसरे. पानसरे यांचा आहे. हम्म. अगदी छोटं, म्हणजे हे 2 बैठकीत पुस्तिकाच पुस्तक आहे. एका 2 पुस्तकात वाचून होईल. एकदा तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्हाला त्यातलं वेगळं असं का माणूस म्हणतोय, तसं का लिहितोय हे समजलं पाहिजे. तर म्हणजे नव्या पिढीनं वाचलं पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर केला पाहिजे. समाजकार्य करायचंय म्हणजे नेमकं आता समाजकार्याच्या 2 हे झाल्यात. आता म्हणजे पूर्वी लोक अगदी आमदाराचं, म्हणजे सातारा जिल्ह्यात 1 आमदार रस्त्यावर धडकून मेला, ते कारखानिसांचं आपण वाचलं. आणि आता नगरसेवक होतो आणि त्याच्या इस्टेटीत किती फरक पडतो, तो म्हणजे फॉर्च्युनर मधनं फोर्ड मधनं कसा फिरतो, हे लोकांनी बघत चाललंय. त्यामुळं आपल्याला आयकॉन काय निवडायचंय हे पहिल्या स्पष्टता पाहिजेत. आता मुळातच ते काय होते, 14-15 वर्षापासून 12 वर्षापासून तो एखाद्या ग्रुपचा माहोल होतोय, त्याचा तो सदस्य बनत जातोय. मग ह्याचा वाढदिवस कर, त्याचा जेवायचा, गाडीवरनं वरात काढ, आरडाओरडा करत, धिंगाणा करत फिर, एखाद्या क्रिकेट स्पर्धेला पैसे आण. ही कार्यकर्ता बनण्याची बेसिक लक्षणं नव्हेत. मूळ तो वैचारिक कार्यकर्ता असला पाहिजे, आपला विचार पक्का. भले मी म्हणतो तू संघात जा, मग डावा उजवा बघ, शिवसेनेत जा, काँग्रेसमध्ये जा, कुठेही जा, परंतु राजकारण आपल्यापासून मला काय त्याची घेणं असं म्हणला तर राजकारण तुमचा बळी घेणार. कारण आज तुमच्या घरापर्यंत म्हणजे तुम्ही पेटवायचा गॅस, शिजवायची डाळ, नळाला येणारं पाणी, ह्या सगळ्यावर राजकारण परिणाम करतं. तुम्ही घेण्याचं शिक्षण, तुमच्या घरात येणारा आमदनीचा पैसा, श्वास घ्यायचा. म्हणजे ह्या सगळ्याचं आता राजकारणाशी निगडीत आहे. त्यामुळे राजकारणापासून नव्या पिढीनं अलिप्त राहून चालणार नाही, त्यात सहभागी झालं पाहिजे. त्यातलं चांगलं वाईट आपल्याला कळलं पाहिजे, ते समजून घेण्याची, त्या शंका उपस्थित करायची, शंका निरसन करून घ्यायची तुमची वृत्ती पाहिजे. आणि हे केलं तर ह्यात एक आहे, या देशाचा इतिहास उज्ज्वल होता, भविष्यही उज्ज्वल असणार आहे. परंतु जर काही चुका झाल्या, कुठं ट्रॅक सोडून गेलं तर ते भरकटणं सुद्धा 1-2 वर्ष, म्हणजे एखाद्या राष्ट्रात 100-200 वर्ष कमी नसतात. जे एक प्लासीची लढाई हारली, ब्रिटिश प्रस्थापित झाले, तर पुन्हा 150 वर्ष स्वातंत्र्याचीच लढावी लागली. आजची ही भांडवलशाही विरुद्धातली, जाती पेचातली, धार्मिक विद्वेष पसरवणारी, समाजातला काही घटक हा श्रेष्ठ आहे मानणारी आणि इतर सर्वजण त्याच्या सेवेसाठी मानणारी ही राजव्यवस्थेच्या बरोबरची लढाई अत्यंत विषम, अत्यंत प्रतिकूल, प्रसंगी तुमच्या मनाचा गोंधळ उडवून देणारी अशी असणार आहे. ती फार जबाबदारीने लढावी लागणार आहे. नव्या पिढीबरोबर काय झाले, विचारवंत किंवा आमच्या पिढीला हे वाटत नाही, मग आम्ही आता लांब राहणं पसंत करतो. पण ते लांब राहणंही चुकीचं आहे. येऊन उद्या नवी पिढी तुमची कदाचित टिंगलटवाळी सुद्धा करेल, ह्याला काय करते, काय सांगतोय, कशाचं काय सांगतोय असंही म्हणतील. परंतु शांततेनं, चिकाटीनं त्यांच्यात जाऊन त्यांना हे समजून सांगणं, आणि ही म्हणजे म्हणला तर प्रबोधनाचीच लढाई आहे भविष्यातली, ती केली पाहिजे. त्यासाठी लोकांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी ह्यांचा आदर्श घ्यावा. आज त्यांच्यावर होणारे अटॅक, वैयक्तिक त्यांना केलं जाणारं कॉर्नर, त्यांना केलं जाणारं ट्रोल, हे सर्व पाहता ते कसे त्यांचे पेशन्स टिकवून आहेत, त्यांच्या मुद्द्याशी कसे बळकट आहेत, त्यांचा मुद्दा सोडत नाहीत, हे बघून आज काय नाही, आपण समाजाचं देणं लागतो, आपण देशाचं देणं लागतो, हे ठरवून जर युवा पिढी उतरली तर निश्चितपणाने भवितव्य उज्ज्वल आहे. खूप छान. दादांनी आपल्याला नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना राजकारणापासून लांब राहता येणार नाही आणि राजकारणाची खरी व्याख्या काय ती सांगितली. नरेंद्र पाटील हे व्यक्तिमत्व जे सातारा जिल्ह्यातले असतील किंवा या पश्चिम महाराष्ट्रातले लोक त्यांना चांगलं ओळखतात, मोठा अनुभव असलेलं आणि राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असलेलं व्यक्तिमत्व आहे. हे व्यक्तिमत्व 1.5 तासाच्या कार्यक्रमामध्ये बसणारं नाहीये. दादा, आपण दुसऱ्या आणखी पुन्हा काही निमित्तानं पुन्हा एकदा आपण येऊ, तर त्यावेळेला नरेंद्र पाटील आम्हाला वैयक्तिकदृष्ट्या जाणून घ्यायला आवडेल. ही फक्त एक झलक होती तासाभराची, परंतु आपण परत एकदा भेटूया आणि नक्कीच मंडळी
पाटील साहेबांनी जे आता आपल्याला सांगितलं त्याच्यावरती विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. दादा, तुम्ही या ठिकाणी आला, तुमचे आभार मानण्यापूर्वी आपल्या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत बेकीज बेकरी, त्यांच्याकडून एक तुम्हाला छोटीशी भेट आहे, ती आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. बेकीज बेकरीकडून तुम्हाला सप्रेम भेट. सत्तेपेक्षा सत्याचा ध्यास म्हणजे पाटीलकी, सेवा ही मनातील आस म्हणजे पाटीलकी. ही पाटीलकी, ही पाटीलकी.